बरा मंडळी, येतो जपून राहा. शांती, रोज तुळशीला पाणी घालत जा आणि कवा तरी पाठवा मुंबईला शांतीला. पाठवतो. बर होय. हे बघा, दरवर्षी जग्गूचा वाढदिवस तमाशानं साजरा करतायसा. यंदा मी करायला विसरू नका. येतो आम्ही. येते का? चला. रघु काका, मजा आला. तुमच्यामुळेच मजा आला. अरे येणारच. पैशाचा दुसरा उपयोग काय हा? पण तुमच्या बापाला कळत नाही ना येडात. रघु काका, दादा इथंच राहायला आलेले. खरं म्हणजे रघु काका, दादानी आता रिट व्हायला पाहिजे आणि मला मॅनेजिंग डिरेक्टर करायला पाहिजे. चला. अरे टॅक्सी कडे. टॅक्सी, एक टॅक्सी. राम राम मंडळी. राम राम. काय टॅक्सी साठी थांबलाय काय? वय. पण तुम्ही कोण? आम्ही पण इथं शॉक करायला आलोय. एखादी देखण्यानी मस्त बाई आहे काय आतमंदी? ही ममई आहे पाहुणं. चवली पावलीचं गाणं नाही होत. आमच्या सारख्या हजाराच्या नोटा खर्च करायची हिंमत असायला पाहिजे. फटाफट. तुझ्या अंगावरची सगळी कापडं इकली ना तरी बी काम भागायचं नाही बघ. मग तुम्ही बी त्याला पुण्यांदा माझ्या संकट कशाला? कापड इकायला. आणि काय तर मग चला आम्ही पण येतो. लहान मुलांनी मध्ये बोलायचं नाही. हे बघा, या दोघांचा बाप नुकताच गावून आलाय. त्याला हे घर कळता उपयोगीचं नाही. समजलं? त्याला न कळता चाललंय समजा. समज. मग बरोबर आहे. मग असं करा, बोला. तुम्ही टॅक्सीकडे जावा, आम्ही बाईकडे जातो. चला डिसूजा. डोकं उठलंय नुसतं. कुडी कुडी, अरे बंद कर दे ना गाणं आता. क्यों? लगनचे पहिले तर हे गाणं तुम्हाला फार आवडायचे. माझी बाई ती मराठीला जो ठसका आहे तो या गाण्याला नाही. बल्ले बल्ले, लगनचे पहिले तर पंजाबची बहुत तारीफ करत होते. लग्नाच्या पूर्वी. और आता काय झालं तुला? मराठी बैलाच्या गळ्यातली घंटा वाजवते. हा नमस्कार आहे साहेब, मी दादासाहेब बोलतोय. अच्छा अच्छा. दादा साहेब बोला की. अरे हो, ते आमचं राधा बेटी कसा असतो? राधा मजेत. आता आहे साहेब, फोन मी का केलता की आज वाढदिवस आहे का? सांगा की. तर तुम्ही आज सांच्याला पार्टीला यायला पाहिजे आहे साहेब. हा कमाल आहे की. येणार पार्टी गिरटीला येते मी, सोडा. अरे हो, पण दादा साहेब, ते वाईफला धरायचं का सोडायचं? हवा अगदी धरून आणायचं. हा पण ते स्वतःच वाईफ आणायचं बरं का आयर साहेब, दुसऱ्या कोणाचं नाही आणायचं. अय्यो दादा साहेब, तुम्ही आमचं चाष्टी करताय की हो. पाणी. अय्यो, आमच्या गाण्याची टिंगल करून दाखवता. नाहीतर काय, तुमचं मराठी गाणं रम्य चांगलं असते नाही. मग विंचू चावला बाई विंचू चावला, विंचू चावला बाई विंचू चावला. राधा, ए राधा, राधा, आंघोळ झाली का तुझी? मला जरा भाजी निवडायला मदत करतेस? नाही म्हणजे माझी पूजा व्हायची आहे ग अजून. पूजा 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 करून काय स्वर्ग मिळवणार आहे? इतका दिवस पूजा करताय, तुमचा पळून गेलेला पोरग मिळाले की परत? राधा, तुला भाजी निवडायची नसेल तर राहू दे, पण नाही ती बडबड कशा पायी करतेस? आधी भाजी निवडा, मग पाहिजे तेवढी पूजा करा. माझे अजून मेकअप व्हायचे. राधा, असा संसार करणार आहेस का ग तू? भाजी निवडली म्हणजे संसार होतो काय? काय तरी बोलता बघा तुम्ही. ठीक आहे, तुला सवड होईल तवा येईल. वेळ मिळाली की येतो. मी नको म्हटलं काय? मला भाजी चिरायला सांगते काय हो? मी भाजी चिरायला आली या घरात? हा, भाजी चिरायला आली. कुकू होता तो काढून टाकला.
माझ्या हाताने जेवण करीत म्हणते. हाँ 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 हाँ, घर का सब काम बाइको नहीं करने का, घर में नौकर नहीं मांगता है. हळू. सासूबाई, सासूबाई, हम कभी से चाय नाश्ता का राह देखता है, जल्दी लेके आओ. सुना नहीं क्या, चाय नाश्ता लाओ जल्दी. सासूबाई. अहो ऐकतोय मी, समजा ऐकतोय. पण आता तुम्ही समजा नोकरांना काढून टाकलेलं आहे तेव्हा आता हे बघा, घर बायकांनी सांभाळायचं असतं. मी असं पातून या घरात नोकर नाही ठेवणार. अहो, घरात 2 सुना आल्या, 1 वर्ष झाली लग्नाला, पण अजून पोर बाळ नाही. म्हणत्यात पोरं झाली की आमचं सौंदर्य जात, पण त्यांना माहित नाही मुलं झाली त्यांचे वडील लवकर घरला येतात, पोरात रमत्यात. पण हे त्यांना सांगावं कोणी? बरं गप, आता रडू नको, गप गप. मनाला गोड वाटेल तसं कर. हा? तेच तर करते. पण या सुना मस्ती फाड फाड बोलतात. अरे आपली पोरं नंदी बैलावानी गप बसतात. आयला किती वेळ बसून राहायचं इथं? या ऑफिस मधल्या लोकांना येळेची किंमत आहे का नाही? हो आंटी बाय. मी काय आंटी दिसतो? कुणाला आंटी बोलतो? दादासाहेब कुठे बसतात? त्यांना भेटायचंय तुम्हाला? नाही का तुला भेटायला आलो? मी कमिशन एजंट आहे. हाय, गुड मॉर्निंग मोनिका. ए, राम राम. काय ओळखलं काय? कोण तू? आयला कमाल झाली, एका रात्रीच ओळख विसरला. रातच्याला त्या बाईकडे भेटलो नव्हतो का आपण? हे चोंबड्या, हं? रातचं काम रातच्याला इसरायचं असतं. जास्त आगाऊपणा करू नकोस. काय काम आहे तुझं इथं? तुम्ही? मी रघुवीर जगदाळे. म्हणजे कंपनीचे मालक म्हणा की. मालक नाही, हं? मालकाचा भाऊ. तरी पण कंपनीचे मालकच की तुम्ही. माफ करा हं. पुन्हा रातच्या गोष्टी मी दिवसा बोलणार नाही. मी एक गरीब माणूस आहे. मी कमिशन एजंट म्हणून काम करतो आणि काम मागायला कंपनीत आलायस? हं. मी फुकट काम करत नाही. आपण पण फुकट काम कुणाकडून करून घेत नाही. ये घ्या. कशाला, कशाला? राहू दे, अजून दे. पहिलीच बोनी राहू द्या अजून. दादासाहेबाला भेट. हं? मी त्यांना तुला कमिशन एजंट म्हणून नियमायला सांगतो. लय उपकार झाले तुमचे. तुझं काम 100% झालं म्हणून समज. आणि कोण म्हणायचे, या ऑफिस मध्ये कोण ना कोण कुठेतरी जात असतोय सारखा. हो, साहेबाला नाहीत अजून? येतील. कवा? या ऑफिस मध्ये वेळेवर यायला पाहिजे. तुमच्या साहेबाला ठाऊक नाही काय अजून? शहाणपणा करू नका. कोण? मी? मला तो वरती विचारताय. आपण कोण? पीए आहे साहेबांचा. बीए आहात काय? बीए आहे, पीए पण आहे, कळलं? अरे वा, दोन्ही आहात काय? शाबास, कमाल झाली आहे तुमची. अशी माणसं सापडत नाही आजकाल. गावाचा दिला. अर्ची जी आहे. अरे पीए आहे काय साहेब आहे तेच कळत नाही. केवढ्या जोराने बोंब बोलतोय. एक एक माणसं भेटायची आहे. बसा बसा, बसायला सांगितलंय. केस कापायला सलून मध्ये गेलं तरी अर्धा घंटा बसावं लागतंय. इथं तर कमिशन कापायचंय. 1 घंटा काय 2 घंटा बसायची पण आपली तयारी आहे. तुम्ही जाता की नाही सलून मध्ये? 2 महिन्याला. त्याला सांगा. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. हो मायला, ओ माय बाप, तुम्ही आले कुठं चाललाय? एक पीए नुकताच बाहेर गेला, दुसरा तुम्ही पीए लगेच आत. आम्ही कधी काय अंडी घालायला बसलोय काय? इडियट. ए तुझा बाप इडियट. गप. ओ मिस्टर, बसून बसून आमच्या बुडाला मुंगे आलेत आणि तुम्ही थेट आत. नाही म्हणजे काय आहे की मी अगोदर अपॉइंटमेंट घेतलेली आहे. तुम्ही घेतलेली आहे का? अपॉइंटमेंट घेतलेली आहे. इतक्या लवकर कुठून भेटणार ती? हा ते बी बरोबर. हा पण ते तुमचं काय कार्ड बिर्ड तरी आहे का? कार्ड कार्ड आहे. आहे का? कार्ड आहे. हे बघा, हा बस, आता हे मी साहेबांना आत नेऊन देतो. म्हणजे आम्हाला अपॉइंटमेंट मिळेल. म्हणजे तुम्हाला ते आत बोलावतो. काय तुमच्या ऑफिसचं काम आहे? याला कार्ड दे, त्याला कार्ड दे. चांगलाय. तुम्हाला कार्ड पाहिजे ठेवून दे. जगदीश्वर जगदाळे. राहू दे, नको. जगदीश्वर जगदाळे काय तुम्ही? हा, मग या चल. आत या, आत या, आत या. या. या या या. म्हणजे तुमचं नाव खरोखरच जगदीश्वर जगदाळे हे म्हणता का? आता कमाल झाली तुमची. त्या कार्डावर लिहिलेलं नाही काय माझं नाव? तुमचे साहेब कुठे गेले? हा? साहेब साहेब म्हणजे मीच त्यो दादासाहेब जगदाळे म्हणतात. काय मस्करी करता काय आमची? आमच्यासारखे अशुद्ध बोलताय आणि स्वतःला साहेब अरे नाही म्हणून. मीच त्यो. हा.
माफ करा म्हणजे मी कमिशन एजंट आहे. आता कमिशन एजंट म्हणजे माहिती असेल ना तुम्हाला, म्हणजे वरचा माल खालती आणि खालचा माल वरती, म्हणजे इकडचा माल तिकडे आणि तिकडचा माल तिकडे, म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे कमिशन एजंट. म्हणजे तुमच्या कंपनीत काम मिळेल म्हणून आलो होतो. बोबडी वळली आहे माझी. असू द्या असू द्या. तुम्ही असं करा, तुम्ही आमच्या 2 पोरांसंगत बोला, म्हणजे आता तेच समजा काम बघते. असं आहे काय? हा. मग मी माझ्या साहेबाला घेऊन येतो. हा हा. हा? हे पा श्याम साहेबाला आणि मोहन साहेबाला जरा इकडे धाडून दे. या साहेब. साहेब या आमचे डिसूजा साहेब. गुड मॉर्निंग. राम हा, राम. बसा बस. या गोव्याला माईन ओनर राईट. यांचाच माल एक्सपोर्ट करायचा. हा. या आपण एकाच आडनावाचे म्हणून इथं घेऊन आलो. या आमचं कमिशन चांगलं मिळेल ना. हा मिळेल की, मिळेल. बसा बसा. अरे बसा की, बसा. आपलंच आहे. बसा. अरे वा वा वा. या मोहन श्याम, काय योग आहे बघा. यांचं नाव आहे जगदीश्वर जागदाळे. जगदीश्वर जगदाळे. हा. राम राम. म्हणजे हे कमिशन एजंट आहे. ते काल रातच्याला भेटलो होतो ना आपण. लय मजा आली रे. चला हा? काल हा? कुठे ए, त्याचे कमाल झाली. ते वरून खाली उतरत नव्हता काय, हे पण होते तुमच्याबरोबर. आणखीन एक कोणतरी होता तुमच्याबरोबर. कुणीतरी काय काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. मग त्या अभिराय शेरटनच्या हाटेच्या तिकडे भेटला नव्हता का तुम्ही मला? तुमच्यावर असलेल्या माणसाची तुम्ही मला ओळख पण करून दिली. मी तुम्हाला विचारलं पण वरती माल चांगला आहे. पुष्कळ झालं, बस. आता बरोबर ओळख पटली बघा. हा ते डिसूजा साहेब यांचे मालक आहेत. म्हणजे कमिशन बद्दलचं बोलणं तुम्ही यांच्याशी करायचे. हा म्हणजे आमचं कमिशन विसरायचं नाही. नाही नाही. चला डिसूजा साहेब चला. हो ते आमचं काम विसरायचं नाही कमिशनचं. हो नाही तर मागच्या टायमाला नाईक कंपनीला यांचा माल दिला आणि त्याने आमचं कमिशनच दिलं नाही. शटअप नॉनसेन्स. हं? काय बडबडते? अरे. तुला काळ वेळ काय समजते? अबे. एडीएड. काय? चला तुम्ही लक्ष देऊ नका. चला तुम्ही चला. जगदीश्वर, हो. आता तुम्ही कोण आहे मला काय ठाव नाही, पण आमच्या एका पळून गेलेल्या पोरग्याचं नाव पण आहे जगदीश जगदाळे. पळून गेलेला पोरगा हा. किती दिवसा मागं पळाला? झाले की आता 14 वर्ष झाली बघा. हा मलाही कठीण आहे. 8-15 दिवसा मागं पळाला असतं तर टीव्हीवर फोटो देता आला असता. आपण यांना पाहिलं का मधी? नाही अहो, आम्ही लय शोध घेतलाय त्याचा, पण तो काय गावलाच नाही. 14 वर्ष झाली त्याच्या आईच्या डोळ्याचं पाणी काय खळलेलं नाही. त्याची आठवण काढल्या बिगार ती एक घास काय खाणार नाही बघा. 14 वर्ष म्हणजे रामावानी 14 वर्ष पोरग वनवासात आहे म्हणा की. सीतामाई नसल ना मग संकट. तुम्हाला थट्ट सुस्ती होय. थट्टा नाही करत. गळ्याशपथ सांगतो थट्टा नाही करत. पण दुःख विसरण्यासाठी असंच काहीतरी बोलावं लागतंय. माझं एक काम करणार काय? तुमच्या कंपनीचं नसेल तर कमिशन न घेता करीन. बोला. नाही म्हणजे काय आहे की आमचा जग उपाळाल्यापासून का नाही आम्ही दर वर्षाला त्याचा वाढदिवस करत असतोय. तो नसताना हा. त्याला उदंड आयुष्य मिळावं, तो जिथं असेल तिथं सुखामध्ये राहावा म्हणून प्रार्थना करण्यासाठी आम्ही वाढदिवस साजरा करतोय. पोरग लय भाग्यवान आहे दादासाहेब, लय भाग्यवान आहे. पण मी काय काम करायचं ते नाही सांगितलं अजून तुम्ही. नाही म्हणजे उद्याच्याला त्याचा वाढदिवस आहे तर आमची समजी व्याय मंडळी जमणार आहे. तुम्ही बी याल का? हा मी कशाला येऊ दादासाहेब, माझी जर कोणा संकट ओळख पण नाही. नाही तसं नाही, पण म्हणजे आमच्या बायकोला जरा बरं वाटत. आता तुम्हाला आणि आई साहेबांना जर बरं वाटत असेल तर मी नक्की येईन दादासाहेब. आपल्याला काय हाटीलमध्ये पाय पसरून पडायचं तर तुमच्याकडे येईन. बरं मी येतो तर. या. शट अप. नॉनसेन्स. हो तुम्ही लिहून काय घेताय? नॉनसेन्स काय लिहिण्यासारखी गोष्ट आहे काय? तुम्ही पण यांच्यासारखे दिसताय. इडियट. आय एम सॉरी सर, पण एक शब्द बोल नकोस. तुला काय चरबी चढली काय रे डिसूजा? मला शटअप म्हणतोस, इडियट म्हणतोस, नॉनसेन्स म्हणतोस मला? तुझी ही हिंमत? पण पण साहेब, मालकाची भूमिका बेमालूम. ऑफिस मधल्या सगळ्यांना बोनस देईन पण तुला देणार नाही. माझ्या चुकलं साहेब. आय एम सॉरी सर. अरे व्हॉट सॉरी? इडियट साला.
पण चांगली ऍक्टिंग केलीस. आपण खुश आहोत तुझ्यावर. तुला 500 रुपये इन्क्रीमेंट. या महिन्यापासून तुझा पगार वाढला. थँक्यू. दिसूजा, माझं एक काम करशील? येस सर. एक व्हिडिओ कॅमेरा घेऊन ये कुठून तरी. व्हिडिओ कॅमेरा पण साहेब तो कशासाठी? कशासाठी? घरासाठी, धंद्यासाठी, आईबाबांसाठी. मगन भाई तुमच्या हिसाब किताब बंद करा. जरा लवकर करा. अरे बरं. कशाला कोरड पडली आहे म्हणे. जरा गरमागरम अरे या मगन भाई त्या बंद कर रे तुझं चोपडी. याच सुगंध घ्यायचा रे. बाटली उघडल्याशिवाय कसला सुगंध. गरमा गर्मी करने टाइम हो गया जी. मरी गो साहब बराबर मरी गो. मी म्हणतो दादासाहेब हे पंजाबी आणि मराठी लोक कधीच सुधारायचा नाही. रे पाच फार पैशाचा हिसाब बराबर करायचा. आणि जेव्हा हिसाब संपला बराबर तेव्हाच आमच्या मनाला शांती मिळते. हे कुठून आणला तुम्ही? जाऊ द्या, राखी दो बाजी ऊपर राखी दो. तुमने बताऊं मगर लाल ने कमाल. विस्की विस्की जंगली विस्की चाशनी विस्की ब्लैक एंड व्हाइट. चालू राखो तो. तुमच्या बापाचा ढोल आणि माझ्या बापाची दारू. प्या साला ना प्या. सोडू नका प्या. घ्या हो पिऊन सोडा. मजा करायचं बघा. आणि येऊन सोडा काय. तुम्ही पण प्या. काय म्हणायचं? चीअर्स. चेअर्स चेअर्स चेअर्स. दारू पिऊन कोणाला कल्याण झाल्याचे यांचं कल्याण होणार. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धन संपदा. मंगलाचरण दोआ. श्री गुरुचरण सरोज रजी निर्मल मुकुरास करणी वरी हरी विमल यश जयते चारी फळास. बुद्धीन मंतनी मन स्मरिते पवन कुमार बल. ओ भटजी बुवा. भटजी बुवा कोण? भटजी बुवा तुम्हीच की. अरे हे न कळणारे मंत्र म्हणतात तेव्हा तुम्हाला भटजी बुवा म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? स्तोत्र आणि मंत्राचा फरक सुद्धा कळत नाही मूर्ख. काय करता काय तुम्ही? कॉलेजच जातो. हसायला काय झालंय? कॉलेजला जाताय आणि मंत्राचं पुस्तक हातात घेऊन फिरताय. तरुणपणा जप करायचा असतो तो मुलीच्या नावाचा. थांबा. थांबतो. तुम्हाला कोणाला भेटायचं असेल तुम्ही आज जाऊ शकता. जातो बाबा, जातो आतमध्ये. भेटतो जाऊ. चालू दे तुमचं कीर्तन. कीर्तन नाही चिंतन. तेच ते. कुणी सत्यदेव म्हणतं, कुणी सत्यनारायण म्हणतं. काय निर्लज्ज माणूस आहे हा. नमस्ते दादासाहेब. आपलीच वाट बघत होतो. उशीर तर झाला नाही ना मला यायला? झाला नाही तसा काही येळ नाही झाला पण ते बड़ी मोहन हु इज दिस फेलो? दॅट फेलोनी हाँ कमिशन एजंट आहे. बड़ी उसको वेलकम करायला दादासाहेब खुद गेला. हा तबार का मंडळी हे आजचे आमचे स्पेशल गेस्ट आहेत. जगदीश्वर जगदाळे नाव आहे त्यांचं. ही समधी मंडळी. हा समद्यांची ओळख करून देतो. आता हे आहेत का हे लाला माथुर आणि या मिसेस माथुर आहेत. लय जोरदार काम आहे. हा आमची व्याही आहेत. याही आहेत. हा. नमस्ते. म्हणजे मोहनचे सासू सासरे. हा आणि हे पंजाबचे आहेत बरं का आणि त्या सिंधी. म्हणजे बाप पंजाबी आणि आई शिंदी. हे चांगलं आहे. आणि हे आहेत का इथं बसलेले हा. हे मिस्टर आणि मिसेस अय्यर आमचे दुसरे व्याही आहेत. म्हणजे आमच्या श्यामचे सासू सासरे. नमस्ते मिसेस अय्यर. नमस्ते. आणि ही राधा म्हणजे आमच्या श्यामची बायको. ही यांची मुलगी. वाटत नाही. आणि यांना तर तुम्ही ओळखता. यांना ओळखू नये. हा आणि हे आमचे एक मित्र आहेत मगन शेठ. नमस्कार. नमस्ते. हे तुमची व्याही झाली नाहीत अजून? नाही अजून. यांनाही व्याही करून टाका. म्हणजे तुमचं घर म्हणजे एक राष्ट्रगीत होऊन जाईल. म्हणजे पंजाब सिंध गुजरात मराठा वगैरे. या घराची भारत माता कुठे? भारत माता म्हणजे आई साहेब. काय रे लेकरा, घोर लावून गेलास ना माझ्या जीवाला. हं? जिथं असशील तिथं सुखात राहा, औक्षवंत हो. हा पर लक्षात ठेव, तुझी आई
परान जाईस तोवर तुझी वाट बघणार आहे. तवा 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 मी मरायची अगोदर भेटणार ना आपल्या आईला, भेटणार ना माझ्या राजा, भेटणार ना मला. अहो नाही नाही, मी काल तुम्हाला म्हणलं होतं का ते हे जगदीश्वर जागताळे. जगदीश्वर, हा अरे माझा जग्गू असता तरच तुझ्या एवढाच असता. हा यो यो माझा जग्गू तर नाही, माझा जग्गू. त्याच्या मी तर कमिशन एजंट आहे, फक्त नावात सारखे पण आहे. अरे काय काय असं ना, आज त्याच्या वाढदिवसाला त्याच्या नावाचा पोरगा माझ्या घरला आला. अशा कुणीच वाटतंय मग मला. ये ये बैस या बसा, तुम्ही बसा, ये. मी जरा बाहेरच्या मंडळींचं बघतो. हा तुम्ही बस बस. बैस. हा तुमचा पोरगा काय? होय, तिचा 8वा वाढदिवस होता ना, तेव्हा काढला होता हा फोटो. त्या हातात काय माकड आहे काय? वाढदिवसाच्या दिवशी हातात माकड घेणारा पोरगा म्हणजे? अरे आमच्या गावा शेजारी शांती म्हणून पोरगी आहे, तिचा जगूवर लई जीव. तिने तिला वाढदिवसाला भेट म्हणून माकड दिले. शांती, तू दिलेला माकड छान आहे. होय, मातीच्या बैलाला मातीचं कान, माकडाच्या हातात माकड छान. तुझं लगीन झालं का रे लेकरा? नाही अजून, करू कवा तरी. बरे, तुला खायला काय आणू? काय बी चालेल. तरी पण तसं पाहिलं तर मला खिचडी लय आवडते. खिचडी? खिचडी आवडते? तुझ्या आवडीनिवडी बी माझ्या जग्गूवानीच आहेत र. माझ्या पोराला बी खिचडी लई आवडायची. आज त्याचा वाढदिवस आहे ना, म्हणून मी खिचडी केली. ती तू खा, मला लई बरं वाटत. तू मला भेटलास, मला जग्गू भेटला का तू वाटते. बघ थांबा पोरा, मी तुझ्यासाठी खिचडी आणते. हा, खिचडी आणते. खिचडी. दादासाहेब मजा आ गया. ये तू भी. तुझी खाओ, ढेर भर के खाओ. घे. मी एकलाच खाऊ, तुम्ही नाही खात? नाही, मी खिचडी खात नाही. चिक्कूला आवडते म्हणून. वय पोरा, त्याचा 8वा वाढदिवस होता. मी खिचडी बनवली होती. लई रात झाली, पण पोरगा घरला आलाच नाही. तुम्ही म्हणता ते समज खरं आहे. मी म्हणते चुकलं असेल त्याचं. आज वाढदिवस आहे तिचा, एकदा माफी करा त्याला. तुमच्या लाडामुळेच बिघडलेला आहे तो. आता मी बघतोच कसा घरात येतो. अरे जग्गू, कुठे होतास बाबा इतका वेळ? आई, साऱ्या मित्रांनी मला हाटलात नेलं, लाडू भजी मागवली. म्हणले आज तुझा वाढदिवस आहे, मजा मारूया. अरे हळू बोल, चल लवकर, जेवण गार होते. चल बैस, ये रे बस. आवडीची खिचडी केली बघ मी. घे, गार होऊन गेली आहे ना, खा आणि लवकर झोप. दादासाहेब रागवलेत. पण आई, माझे सारे मित्र चोरून तमाशाला जाणार आहेत, मला पण बोलिवलंय. हरामखोर, तुला लाज नाही का वाटत?
अरे तुझा बाप कधी तमाशाला गेला नाही, तू तमाशाला निघाला बाई. ते उठ कार्ड लोट त्या पानावर लोट. पण मी काय केलं? काय केलं? अरे तुझ्या दुसऱ्या भाऊ शिकत्या आणि तू घराण्याला काळ मासा निघालास होय. चालता हो घरातून. अहो पण लोट निघ म्हणतो ना. काय झालं रे पोरा? काही नाही. राहू दे मी भरते, तू बैस. राहू दे, मी दुसरी आणते. जा हात धुवून घे जा. होय आई साहेब, आज माझ्या आईच्या हातची खिचडी खाल्ल्यागत वाटलं मला. बस झालं. पोट भरलं माझं. अरे पण शांती शांती शांती. काय झालं रे जग्गू? दादानी मारलं मला. खिचडीचं ताट फेकून दिलं. मला भूक लागली होती तरी. अरे पण आज तुझा वाढदिवस आहे, रडायचं नसतं. शांती, तू खूप चांगली आहेस. दादा वाईट आहेत, मला मारतात. असं बोलायचं नाही. शांती, तू मला खूप खूप आवडतेस. मी मोठा झालो की तुझ्याशीच लगीन करीन. हा, मी बी तुझ्याशीच करीन. बरं, मी जातो आता. अरे पण कुठं? घरीच नव? नाही, माझी शपथ आहे तुला. कुणाला बी बोलू नकोस. मी लांब चाललोय मोठा होण्यासाठी. अरे पण इतक्या रात्रीच? वय, मी जातो. अरे पण जग्गू जग्गू हे छोकरे आले बे तू. अरे जग्गू किधर चला बे अंधेरे में? अच्छा, मी नशीब शोधायला चाललो. नजीब? अरे नजीब किधर मिलता है बेटे? अरे वो अपने बाजी से. पण तुम किधर चले बेटे? कुठेही वाट फुटल तिकडं आणि पाय नेतील तत, पण परत घरी जाणार नाही. घरी नाही? प्रेमाजवळ हो बेटे. चाचा, मी जाऊ? है बेटा, ये रख पैसे अपने पास. अब देख बेटा, पैसा खत्म हो जाएगा तो भूख लग जाएगी तो तू वापस आएगा, और नहीं आएगा तो एक बात ध्यान रखना कि दुनिया झुकती है. आगे दुनिया को मालूम है कि दुनिया झुकती है. जा बेटा जा. तुम्ही हा मीच. हे घर माऊ लागलं म्हणून कोपरानं खाणायचं नाही. हा, म्हणजे आमचं दादा न वहिनी देव भोळ आहेत. तुमचं नाव आमच्या जग्गूच्या नावाशी जुळतं म्हणून त्यांना तुमच्याबद्दल माया वाटती, पण त्याचा गैरफायदा घ्यायचा नाही. मी कशाला फायदा घेऊ? हा. आणि आम्ही ओबेराय शेरटनला जाऊ नाहीतर ताजमहलला जाऊ. आम्ही कुठं जातो, काय करतो याबद्दल काही बी बोलायचं नाही. बरं. व्हेरी एन्जॉयड पार्टी. एवढ्या वर्षी नक्की येणार बघा मुलगा. येणार बघा. काय जसं देवाच्या मनामध्ये असेल तसं होईल. नडी 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 बरं. नडी. बरं, या अरे. या या या. बर. दादा आम्ही निघालो. कुठं? फार मोठी पार्टी आहे हॉटेल नटराजला. अरे माणसाच्या दिल्लीवरून. दिल्लीहून? हो. अरे वा. अरे या धंद्यामध्ये दिल्लीची किल्ली फार महत्वाची बरं का. हा, भेटायला पाहिजे. जावा जावा, पण रातच्याला लवकर यायचं. हो. हा, जावा जावा. मी बी येतो. अरे अरे पोरा, हे रे काय करतोस? इथं आलो आणि लय वर्षानं आई भेटल्यागत वाटलं मला. पण ते इथे येण्याबद्दल कमिशन नाही मिळायचं बरं का. हा. असं कसं म्हणता येईल दादा साहेब? मायचं कमिशन मिळेल का नाही? हा, ते लागेल तेवढं हा, मग काय हरकत नाही. मिळेल. माया आणि कमिशनवर. हा, ये, हा. निघतो भटजी बुवा. तुम्हाला मगाशी सांगितलं ना मी भटजी बुवा नाही म्हणून. तुमचं नावच मला माहिती आहे, तुम्हाला भटजी बुवा म्हणून नाही तर काय म्हणू? मी आल्यापासून इथं सारखे तुम्ही मंत्रच म्हणताय. शेखर, आ, जवळची लोक मला प्रेमाने पप्पू म्हणतात.
पप्पू हो पप्पू. बटाट्या कुत्र्याला पण पप्पू म्हणतात. पप्पू. चांगला आहे. तुपी उडवत चांगलं नाव आहे. अरे पप्पू, यांचं नाव जगदीश्वर जगदाळे. आज आपल्या जग्गूचा वाढदिवस आहे ना, म्हणून यांना बोलवले. नमस्कार. नवार पप्पू शेट एक सांगू काय तुम्हाला? हे असं आतल्या घुसमटणं काय बरं नाही. तरुण वयात हे जप तप कीर्तन काय खरं नाही. यातनं बाहेर पडा, म्हणजे बाहेरचं जग बघा. दादासाहेब तुम्ही तरी यांच्या अंगावर 4 कामं टाका, काय सुधारलं तर बघू. घरची सगळी कामं मीच करतो की. मी बाहेरचं जग म्हणालो, घरची कामं नाही. म्हणजे कॉलेजमध्ये जाताना, म्हणजे तिथलं सौंदर्य ते ते काहीतरी काय सांगता तुम्ही? काहीतरीच काय, खरं तेच सांगतोय तू. मग बरं का रे पोरा, हा. हा कुठं बी जात हा. नाही, त्याला कोणी मित्र नाही, नुसतं देव देव आणि काली. आजपासून आपण दोघं मित्र. आम्ही तुम्हाला तयार करू. दारू प्यायला? तोंडाला वास येतोय काय? काहीतरी उगाच उगाच बोलतोय. आपण तुम्हाला तयार करू माणसासारखं वागायला. असं. समजलं काय? हं. ठेवा खिशात, खिशात ठेवा ठेवा ठेवा. बरं आहे सर, हा ये. काय होणार आहे तुझं काय कळत नाही. वा रे गुरु. आज माझ्या बापाचा ढोल वाजला. छान आहे रसगुल्ला. हे तुमचं आणि हे तुमचं. अरे हं? हो साहेब, हे माझं पुस्तक नाही हो. काय म्हणता काय? हो खरंच. अरे मला वाटते ती मुलगी घेऊन येईल असावी. तुम्ही बदलून घेता का प्लीज? अरे कैसी है? पिकनिक गई थी? हाँ गई थी. ओ मैं नहीं आ सकी. क्या बात है, तू क्यों नहीं आई? अच्छा सुन इकोनॉमिक केमिस्ट में लेक्चर दिया ना, ये देख. या पोरीकडे कसं बोलायचं? अच्छा तो मैं चलती करना हूँ. जरूर. यस, તમે મને શુક કર્યા? डोळे ओठ छान आहे. શું બોલ્યો? काय ए मिस्टर, તમે काय माने सोने सस्ते की नाही? नुसतं बघते काय? काय नाही बघत बसलो. मॅनरलेस. हो ते हो पुस्तक हो. मला कशाला देते? ते तुमचं आहे हो काय? पुस्तक. जेव तू खरी? अरे आ तुम्हारे छे. माय गॉड. ओ माय गॉड. माझं तुमच्याकडे आणि तुमचं माझ्याकडे लायब्ररी सगळा घोटाळा केला हो. थँक्स. अरे श्याम, या रघु काका. आतल्या गोटातली टीप आणली आहे. काय ते? येत्या शनिवारी आपण लखपती होणार. हं? आपण म्हणजे तुम्ही. हा वय वय. हं? आणि लखपती नाही झालो तर आपण कायमचे भिकारीच राहणार. आपण म्हणजे तुम्ही. आईला तू तर अगदी भूतावाने झपाटला या ऑफिसला. तर मी माझ्या कामासाठी आलोय. मी काय रेसची ट्रिप घ्यायला थोडाच आलोय. हे बघ, जास्त तिरक वागायला लागलास ना तर सरळ ट्रक खाली घालीन, समजलं? अरे तुझ्या आई. हा, तुझे लाड असतील ना तिकडं दादा वहिनीकडं, इथं नाही. पण मी तुमचं काय घोडा मारले. आता दादा आणि वहिनी मला जवळ करतात, तुम्ही कशाला उगाच माझ्यावर जळत आहे. आता समजा जर उद्या तुमचा जग्गू खरोखरच परत आला, मग काय कराल? तो कसला परत येतोय? असा नाही. तो तर जिवंत असणं शक्य नाही. अरे मिळालाच असणार. मग? आणि समजा नसला मिळाला तर ट्रक आहेच. हुशार आहेस. तुम्ही काय काळजी करू नका रघु काका, नक्की येतो. कोण? मी. कमिशन घ्यायचं राहिले ना. तुम्हाला कोण वाटलं? जग्गू. हिशोब करून ठेवा तेवढा. मी जरा दादासाहेबांना भेटून येतो. आवी बा. आवी. तुम्ही? आ ई ई उ उ माफ करा, मगन सेठ इथेच राहतात काय? हाँ, आई आज रहते.
मी दादासाहेब जगदाळेंचा मुलगा. ओ दादासाहेब नाडिकराव. हो. આવી જા ना. बा आणि बापू परवा गयाचे. बापूने मला सांगितलं होतं तुम्ही येणार म्हणून. हो. बेस ना बस मी लहान असताना तुम्हाला बघितला होता. हो ग माझी आजीबाई. ढोकळा खाते. मला ढोकळा फार आवडते. आमच्या बापाला पण आवडते. तुझ्या बापाचा ढोल. पण आम्हाला जायचंय हो. अरे बस नी बस. घे. तुमचं नाव काय? शेखर. घरचे सगळे लोक मला पप्पू म्हणतात. तुमच्या घरी कुत्रा तर नाही ना? मला कुत्र्याची फार भीती वाटते हो. त्यापेक्षा मुलींचीच जास्त भीती वाटते. अरे हा हे पैसे दिलेत दादानी, मोजून बघा. मी बेहिसाबी. आमचा बाप पैपईचा हिसाब बघते. तुझ्या बापाला सांग, हुंड्याशिवाय मी तुझ्याशी लग्न करीन. माझ्या बापाला सांगतो. काय नाही मी जातो. बसा. बसतो. तुमच्यासाठी कोल्ड्रिंक आणते. बसा. हा हॉट नको, कोल्ड चालेल. तुझ्यासाठी जन्मभर खुर्चीत चिकटून बसेन. आई साहेब, हं? जगदीश्वर, काय काम चाललंय काय तुमचं? काम कसलं रे? सहज तांदूळ निवडत बसले होते. ये बैस. वय तुम्ही तांदूळ निवडताय? वय तुमच्या सुनाई काम नाही करत? त्या काय बी करत नाहीत. बापाकडे लाडात वाढल्यात. हा आता नवरे बी लाड करत्यात. म्हणजे तुमचा भार काहीच हलका झाला नाही म्हणा की. अरे हे रोजच आहे. त्या शिकलेल्या आहेत. इंग्रजी फाडफाड बोलतात आणि मी इंग्रजीतनं भांडत्यात बी. मी ती काय बी बोलत नाही. पर वाईट एकच वाटतंय ना, माझा जग्गू असता तर शांती या घरात सून म्हणून आली असती. मी 1-2 दिवसात गावाला जाणार आहे. म्हटलं जाण्याकरून तुम्हाला भेटावं म्हणून आलो. 1-2 दिवसात जाणार आहेस? परत केव्हा येणार? 8-1 दिवस तरी लागतील. आलास म्हणजे भेटा ये मला लगेच. हे काय सांगायला पाहिजे आईचं? बैसा, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करून आणते. खायला आणि कशाला? हाय ते काय कमी आहे काय? का बसाव, असं काहीतरी बोलू नये. खा म्हटलं म्हणजे खाव. बैसा. हा आले मी. काय झालं? थांबा जरा, थांबा. हे बघा, ही साडी पकडा पकडा. या यावरती यावरती. हात पकडा माझा, हात पकडा. झालं काय पाणी पिऊन? लय गोड्या वाटतं पाणी. वाटलंच मला.
हं. पाहुणा अं? काय बघताय? चिमणी पाखर त्याचं काय भलतं म्हणत आणू नका. ते काय मी तर आलो तेव्हा तुमचं डोकं पाण्यात होतं. ते 2-4 वेळा वर खाली झालं डोकं, म्हणून असं लुकं टाकून तुम्हाला वरती खेचून घेतलं मी. आणि काय नाही. खरं आता बघा सांगताय? मग खोटं सांगून काय मिळणार आहे मला? थांबा जरा. तुम्हाला डाबील देतो. हे घ्या, यानं अंग कोरडं करा, मग थंडी नाही वाजायची तुम्हाला. सावकाश. हो पाहुणं, मी तुम्हाला अशी सोडणार नाही. हं? माझ्या वडिलांना, माझ्या भावाला आणि समजा गावाला ओरडून सांगेन. पण मी केलंय काय पण? नाव काय तुमचं? तुमचं नाव काय? मी तुमचं नाव विचारलंय. माझं नाव हे बऱ्या बोलायला नाव सांगता का समजा गावाला सांगू? नको नको, हे जगदीश्वर, आडनाव? हे जगदाळे. माझा टावील घेऊन गेली काय? खुली आहे का काय? आता जगदाळे नावात हसण्यासारखं काय आहे? त्यांनी तुला वाचिवलं, पाण्याच्या बाहेर काढलं आणि त्यांना जी येडा वाकडं बोलतेस वय. तुझा भाऊ त्यांना घेऊन येणार आहे आता. मी काय करू? हे तुमचं घर आहे काय? नाही तर काय तुझ्या बाचं घर आहे? आता माझ्या बाचं घर असं तुम्हाला विचारलं असतं. दाखवते तुला बाचं घर. अरे पण अरे आबा या रावसाहेबांना धरून आणलाय. हा, आणलं का? हा, बोला काय भानगडे? तिच्या आईला मलाच विचारतंय काय भानगड आहे म्हणून. तुम्हाला काय मी चोर वाटलो का? चोरासारखा पकडून आणलात ते? ओ पाहुणा, साधू बनू नका. आबा तुमच्या गळ्याची आण आहे. लगीन करीन ते ह्याच्याशीच करीन. उगाच गळ्यात पडू नका. एक वेळ डोक्यावर बसलं तर चालेल, पण गळ्यात पडलेलं अजिबात नाही चालणार. हा, ओ डोक्यावर बसलेला पडल, पण गळ्यातलं सुटायचं नाही. हा, अरे तिच्या आईला. सांगताय. ही तुमची मुलगी आहे काय? वय वाटलंच मला. हा, डोकं वाजवतोय. ओ पाहुणा, खिचडी खाणार काय? जगू, तू एक गोष्ट लई चांगली केलीस. रसूल चाचाचं परान वाचवलंस. अरे तू पैसे दिले नसते तर ऑपरेशनच झालं नसतं. पण शांती, त्याने त्यावेळेला जर मला मदत केली नसती तर आज एवढा मी मोठा झालोच नसतो. आज माझ्या गोव्याला मँगनीजच्या खाणी आहे, बंगला आहे, गाडी आहे. अरे पण दादांना का सांगत नाहीस? आई आणि दादा माझ्या आठवणीने रोज रडतात. मी जर कोण आहे जर कळलं तर रघु काका नक्कीच माझा काटा काढ. रघु काकाने मोहन आणि श्यामला वाईट वळणाला लावलं. दारू, प्रेस, बायका, नाच गाणी. छान, म्हणजे घरची करते देवा देवा आणि बाहेरची ना चोळी शिवा. अगं मोहनची आणि श्यामची बायको देखील आईला मदत करायला तयार होत नाहीत. मोलकरीन राबवल्यासारखी राब राब राबवते तिला. लय लय वाईट वाटतं. आईला या वयात मदत करायला. मी येते तुझ्या संग मुंबईला. हा? म्हणजे माझी मदत होईल आईला. आणि मलाही रोज भेटायला असंच का नाही? अरे तू तिथं आणि मी इथं, मग जडेल कसं आपलं नातं? ए पण तिथे काय घोटाळा करून नाही ना ठेवणार, नाही तर तुझं तोंड म्हणजे एक नंबरचं. अजिबात नाही. हा. हा? मी बी तुझ्या संग नाटक करेन. असं नाही? आणि तुला मदत करेन. चल, हा. फुट. चला. उशीर होतोय. अरे टाइम होतोय. अगं थांब की ग जरा. बसले तिच्या आईला फटकल मारून. नमस्ते वहिनी, पंजाब दी मेट्रसी वहिनी. नमस्ते जी. हाँ, वडी घर में कोई नहीं है. वडी घर में नाही तो कोई परवा नाही. आप तो है बाप पंजाबी आई सिंधी. वडी वट्टावर पहिलं येते. आमच्याकडे काय काम असतं तुमचं? काम कशाला पाहिजे हो, आपल्याला काय गप्पा मारायला कुणी पण चालतं. पंजाबी वहिनी, तुमच्या पंजाबच्या काही गमती सांगा की आपल्याला. वडी, हैं? आपको क्या मालूम पंजाब का? क्या मालूम होय? दणकेबाज नाच मालूम होय? भांगडा,
करून दाखवू नाही, या, या, या. नाही, नाही? नाही. बाद में. हा, बाद में, बाद में. आणि आमच्या तामिळनाडूच्या तुमचं तामिळनाडूचं तामिळनाडूचं कथकली ते आमच्या तमाशापेक्षा एकदम वेगळं असतं बघा. क्या होता है हे आयो म्हणजे तेच बिच्चू चावला बिच्चू चावला. अच्छा, अच्छा, आईला, अच्छा. या मदरसिंगला मराठी विंचू चावला वाटतं. क्या काय नाही, आई साहेबांना भेटून येतो म्हणलं. आ, तुम्ही बसा हा. वाचत हा? तुम्हाला काय काम नसेलच हा? आ, काम नसेलच काय नहीं नहीं आई साहेबांनी सगळं करून टाकलं हाँ, असेल. सब किया. बसा हाँ. घर आपलंच आहे. हाँ. हाँ. हाँ? क्या बोलता है अय्यो आमचाही नाईलाज आहे मारुतीराय. दिवस रात्र डोळ्यासमोर तीच दिसते. माळ तुमच्यासाठी हातात घेतो पण जप तिचा करतो. मारुतीराय रागवणार तर नाही ना? त्याच्या अजिबात नाही रागावणार. अरे मारुतीराय गळ्या शपथ रागवणार नाही तुझ्या पोरी शपथ. तुम्ही? हा. मारुती मला वाटलं मारुती हो. मारुती बोलला असं वाटलं ना? वाटलंच मला. सगळं ऐकलं आम्ही. मारुतीने ऐकलं की नाही कोणास ठाऊक, पण आम्ही ऐकलं. आता मोरा मोरा जायचं हा. आणि ती माळ ठेवा गुंडाळून आणि मारुतीला काही दिवस द्या सुट्टी हो. आणि भगवान श्रीकृष्णाला गुरु करा. काय काहीतरी काय सांगता हो? काहीतरी खरं ते सांगतोय. मारुती मनात ठेवून पोरीवर प्रेम करता येत नाही. हो कारण मारुती ब्रह्मचारी होता हो. आणि श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या. आता 16,107 नाही तर नाही, निदान एक तरी मिळेल. एक तरी आई साहेबांना भेटून येतो. काय मदत लागली तर आम्हाला सांगा. बर. पण ते तुमच्या जमण्या अगोदर, नंतर नाही. कळलं? ते बोट खाली करा. काय माणूस आहे. आजपासून तुम्ही आमचे गुरु. ओ हॅलो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही आम्हाला बघितलं आणि पाठ का केला? तुझ्या डोळ्यात मला मारुतीचे डोळे दिसतात. काय बघते डोळे मोठे करून? तुझ्या वेणीत मला मारुतीचं शेपूट दिसतं. अरे શું विचार કરે છે? काय नरम हात, साऱ्या बॉडी मध्ये करंट, इलेक्ट्रिक शॉक. पाय का थरथरायला लागले? ओ भाई, दिल ही दिल में क्या चल रहा है? ये दिल क्यों छोटा हो रहा है? प्यार इसी को कहते हैं क्या? यालाच प्रेम म्हणतात की काय? काय झालं? काय नाही काय नाही. चलो ढोकळा खाते. मला ढोकळा फार आवडतो ना. आज. ए पोरी थांब इकडं. हॅलो यारू रॉंग नंबर. इकडे ये, इकडे ये म्हणतो ना. कोण ग तू? मी तुम्ही आम्ही डॉक्टरीनला असतो. नक्की कसला असतो? सुनो बायको बायको. कुणाची बायको? आपले श्याम साहेबाची. श्यामदादाची तू मी कोणाची बायको नाही, माझी मीच बायको. गावाकडनं आली या. इकडे काय काम असतं? राधा बडी कौन है ये?
हे कुणाचं कोण म्हणायचं? नंबर 1 मोहनची बायको. अगं बाया, मोहन दादाची बायको. पाया पडते. अयो, मला शांती म्हणायचं. शांती. तुला घरातला काम येतो का? तुम्हाला नाही काम करता येत? आमचा नवरा श्रीमंत आहे, पैसेवाला. कितना भी पैसा खर्च करो चलता है. बरोबर आहे, बरोबर आहे. असल्यावर भसा बसा, नाही तर बोंबलत बसा. म्हणजे क्या? डोंबल तुझं. समजा काम करतो, चांगला धुतो, भांडी झाडतो, कपडा घासतो, चहा करतो आणि स्वयंपाक बी करता येतो. व्हेरी गुड. ही काय म्हणली? तुला इतका काम येतो हे चांगलं असतं. तू आमच्याकडे राहतो? राहतो की. हम लोग ढूंढतात ना ते नोकराने को. शांती, तू ऑनेस्ट असतो ना? अननस तर फणस. तुमचं काम झालं म्हणजे झालं का नाही? तर पैशाचं काय? पैसा आतमध्ये आमच्या सासूबाई आहे. तुझा पगार ते ठरवेल. चल चल चल. ये आम्हा न्यू सर्वेंट आणले बघा. पैशाचं काय ते तुम्ही ठरवा. चल. शांती, 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 तुला मोलकरीण म्हणला वय का त्या दोघी? म्हणू दे, पण मी बी त्यांची लय फिरकी घेतली. हो, मोलकरीण म्हटलं ना आपल्या अंगाला भोकं पडतात. वे तुम्ही काय बी काळजी करू नका. पर पोरी, पर तू एकलीच आलीस? घर सापडलं होय तुला? वय तुमची लय याद आली. आबाला विचारलं, जा म्हणला, आली. वहिनी, दादा आले नाहीत का? नाही आले अजून. वहिनी, तुम्ही येणार का आमच्या कॉलेजच्या गॅदरिंगला? गॅदरिंग? अयो गॅदरिंग. त्याच्यामध्ये चीफ गेस्ट कोण असतो? कमला हसन, कविता बच्चन, प्रोफेसर बुद्धिसागर. त्याचा थोबडा दाखवायला आम्हाला बोलवते काय? बापाचा ढोल तुमच्या. आई, ए आई. शेखर, शेखर. अरे शांती, अरे शांती, तू काय आलीस? तू आहेस तसंच आहेस. तू तरी कुठे बदलली आहेस? आहे तशी आहे. मग आई, हा अजून मारुतीची पूजा करतोय ना? वा, तर ग सकाळ संध्याकाळ पिडतोय नुसतं मारुतीला. वय वय, मारुती प्रसन्न झाला कर. ते काय विचारू नकोस. बोलत काय बसलायस? जा आधी तिची खोली दाखव तिला. नाही, पहिल्यांदा तिला माझी खोली दाखवणार. चल ये. शांती, तू आलीस हे बरं झालं. ये शांती, ये. ही बघ माझी खोली लई छान आहे रे. आहे ना. आणि हे बघ, हे माझे मारुती राया. मारुती बाबा पाया पडते रे. अरे अरे, काय करतेस काय तू? आंघोळ केली नाहीस आणि फोटोला हात लावते. तुझं मारुती लई सवळ्यातलं आहे. वय बापरे, मारुती गेला 12च्या भावात. असे वय, तू पोरीच्या माग आणि पोरगी मारुतीच्या माग. आईला ठाव आहे? नाही ग. थांब मी सांगते. शांती, शांती, काय करतेस तू? प्लीज शांती, इतक्यात कोणाला सांगू नकोस. नाही सांगणार ना? एक काठीवर. कुठली? ही पोरगी दाखव मला. ही दाखवीन, पण लांबून. सोन्याची आहे? नाही ग शांती, तसं नाही. मग अजून माझीच तिच्याशी गट्टी जमली नाही ग. अरे चांगल्या कामाला येळ लावून नकस, नाहीतर म्हणशील घड्याळ गावलं पण काटाच गुल. काटा गुल? गुल. शांती, माझ्या कॉलेजचं गॅदरिंग आहे, तू येशील? काय मस्त पोरगी आहे माहितीये. मस्त आहे. मस्त. मग मी इन. ए मद्रासने, 2:05 वाजून गेल्यात. उठ, अजून लोळतेस म्हशीवानी. तू दीड दमडीची मोलकरीण मार केलेला बोलते. आधी बाहेर जा इथून. वरडायचं काम नाही, झाडू मारायचं. उठ. मग मार झाडू. बघ कशाला करते. तुझ्या वाणी आळशीपाय मला नाही आवडत. चला बघा, ते अंडू कुंडू करते.
डोका फिरवते. आणि काय आहे ए मद्रासने तू केस कापून हित कशाला ठेवलंस? हा अयो इंतालबुडी, पुढे नावा केस केस याला केश म्हणतात, याला गंगावाने म्हणतात. तुळे गंगावन म्हणजे केसच नावा. आणि केस कापून हित कशाला ठेवलंस? अगं त्यात पाली आणि झुळण गेली म्हणजे तुझं बी तसंच आहे म्हणा. वरून नट्टा पट्टा आणि आतून उगली का. आता काली मुठी घालून झाडू मार. नाही बाय, झाडू मारते. शांती डोकं काय आहे रे शेखर? ए शांती इकडे. उद्या जायचंय काय बरं आपल्याला? जायचंय विसरलीस? हं? काय वेळी आहेस का तू? हं? त्याच ठिकाणी हं? तिथेच ग. हं? हा आता आलं हा लक्षात तुझ्या. वय वय काय तू पण हा. येऊ बर. लवकर ये रे. हा तू तयार राहा. पण गेली 4-5 दिवस मी बघते तुम्ही लई काळजीत आहात. हा कंपनीची परिस्थिती काय बरोबर नाही. पोरांचं कुठतरी काहीतरी चुकते. कंपनीच्या कमाईमध्ये लई घाटा आलेला आहे. पर मी म्हणते एकदा बघा तरी काय गडबड आहे ती. हा आता पोर बाहेर गावी गेली म्हणजे कागदपत्र तपासून म्हणतोय. चहा घे दादा सर. खायला काय करू? खायला नको, एक कप चहा मिळाला तरी या चालेल. जगू, या नमस्कार. बसा. हा आणि कोण म्हणायचं आगाव? आगाऊ जगदीश्वर जगदाळे, कमिशन एजंट आहे मी. हा. म्हणून बेधडक चहा मागतोस? अरे तुला काय वाटत नाही काय? अरे शांते तू कुणी परका नाही ग. हा. आपल्या घरच्या सारखाच आहे. म्हणून चहाचा हुकूम सोडतो. याचं काय झालंय आई साहेब? धिट्टाई खाई मिठाई आणि गरीब खाई दट्टाई अशी आमची स्थिती झाली आहे. बाई साहेब, एक कोप चहा मिळेल काय? हा असं मवळपणाने विचार. नाहीतर आधीच तसलं आणि डोक्यात जाऊन बसलं. असं होऊ नये म्हणून सांगितलं. थांबायचं. अरे तुझी ही फटाकडी आणि कोण म्हणायची? काय नवीन मोल करून ठेवली का काय? अरे जगदीश्वर हं? मोलकरीण काय म्हणतोस रे तिला? मग? माझ्या पोरी सारखी आहे ती. हा, हा. मग चांगली आहे दिसायला. हा? बोलायला पण चांगली आहे. चांगली बोलते. आपण तू का आलता जगू? ऑफिस मध्ये गेलो तो कोणाचाच पत्ता नाही. हा. म्हटलं समजा घरातच सापडतील म्हणून इथंच आलो होतो. हा. हा. आपण ती माग दिलेली ऑर्डर पुरी झाली का? कवा? झाली का? हो, ती माल पोचल्याची पावती सुद्धा दिली रघु काकाकडे. अरे त्या रघुकडे कशाला दिली? ते म्हणले ऑफिस मध्ये कोणच नाही तर माझ्याकडे दिले चालेल म्हणून दिली त्यांच्याकडे. का काय झालं? रघु काका भाऊच आहे तुमचे? अरे भाऊच आहे पण जाऊ द्या, तुला सांगून काय उपयोग नाही म्हणा. You maid servant? Nonsense! Idiot! You fool! फुल पाहिजे तसं सांग की. ते घे फुल. Idiot! हे क्या केला तू? हे माझा कपडा मोलकरणीसाठी नसते. कशी दिसते? बंदर दिसतीये बंदर. बंदर? बंदर म्हणजे काय ग? मंकी, माकड माकड. माकड? मला माकड म्हणली? तू माकड, तुझी आई माकड. अरे हाँ? मेरी माँ को माकड़ बोलते हैं? ये सब चीजों को पैसा लगता है, पैसा. सबका सत्यानाश किया तूने. हरामखोर, नालायक, शैतान, हलकट. इस सबका पैसा तेरा बाप देगा क्या? बाप देगा तेरा? कुणाचा बाप काढतेस ग भावा? तेरा. ठेवलं ते याद राहा. काय समजतेस काय? अहो. चिंता करतो तुझी पंचाळी तुझी हातात पडून देते. काय समजतेस काय? अगं हे मराठीचं जगत नाही. शिरीने तर काय समजतेस काय तू? अगं रागात ना बाप भावाने रे साक्षी तुझी. पंजाब भांडतोय आपसात. बहिणी काय चाललंय काय? देखो ना इसको. शांती तू अगं मी तुझ्या संगत येण्यासाठी तयार होत होते तर मेलो. हॅलो हॅलो. ही साली हेमा शेखर जगदाळ्याबरोबर रोज फिरते. त्या शेखर पेक्षा मी काय वाईट होतो? ते साला देवपूजा करते. तुम्ही कर ना तिच्या नावाने. एक आयडिया सुचली. कसली? अरे शेखर मी तुला बेस्ट ऑफ लक द्यायला आलो हेमा. ऑल द बेस्ट. थँक्यू. एक्सक्यूज मी मिस्टर जगदाळे, आपल्याला जीएस ने बोलावलं.
मला कशाला? ते आम्हालाही माहित नाही. चला 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 तुम्ही चला. अरे पण ऐका तरी काय काय अगं ते शेखरला बघ स्टेजवर ढकललाय. काय? काका आता 8-15 दिवस मजा मारून या. काय सुनबाई? मजा म्हणजे काय? मजा मारणारच. पण रघु काका, ऑफिस मधला कारभार मी आहे ना दादाला ऑफिसकडे फिरकू देत नाही. बर. तुमच्या केबिन वर पण ध्यान ठेवतो. रघु काका दादांना थोडा जरी संशय आला ते समजा माझ्यावर सोपवा. अकाउंटंटला मला पैसे द्यायला सांगितलंय ना. होते सर्व काही निघा, बिनगोर निघा, बिनगोर. काय काळजी करू नका. ए शांते, सामान आणलं का यांचं समजा? वाय वाय 2 टरंक तयार आहेत. एक शिंदीनी एक मद्राशी. हा ठेव तिथं. काय आई दगड दादाच्या पाय पाडायचं नाटक नीट करा. विसरू नका. पोरांनो, सांभाळून जावं बरं का. अगं आई, आता आम्ही लहान का आहोत? बरं दादा येतो आम्ही. हा या. आणि त्या ऑफिसची काय काळजी करू नका बरं का. ते समजा मी सांभाळतो. हा. नाही तुम्ही ऑफिसला याची गरज नाही. सगळ्यांना सगळ्या सूचना देऊन ठेवलेल्या आहेत. असं का? हा. मग हरकत नाही. पाया पडतो दादा. हा, या. या. हा, काही काळजी करू नका. नीट चला. जावा. चल शांते. कड बॅग जावा. हो हो सत्य आहे. मी कधी खोटं बोललो नाही तुझ्याशी. काही अपेक्षितही नाही. तो कमिशन एजंट म्हणतो काही दिवस द्या सोडून मारुतीची पूजा करायला. भगवान श्रीकृष्णाची पूजा करा. वाटलं भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी. पण तिच्या डोळ्यात मला तुझे डोळे दिसतात. तिच्या वेणीत मला तुझे शेपूट दिसत. ती समोर आली ना की पप्पू आणि मी शेपूट हलवत राहतो. अरे मला तू धैर्य का देत नाही? वाय डोंट यू गिव्ह मी कॉन्फिडन्स? आय वॉन्ट कॉन्फिडन्स यू नो. तो अमिताभ बच्चन म्हणतो आज तक मैंने तेरे सामने कुछ नहीं मांगा मैंने आज तक. दादासाहेबांनी कोणी भैया भाडे करू ठेवला का काय? जो हाथ तेरे सामने नहीं फैलाए वो हाथ आज तेरे सामने फैला के कह रहा हूं मेरी माँ मुझे वापस दे दे. और तू उसकी बात सुन लेता है तू उसकी बात. मेरी प्रेम कहानी सुनकर तुझे बहुत आनंद होता होगा. लेकिन दुनिया की कोई दीवार मुझे नहीं रोक सकती. मैं गंगा की सौगन खा के कहता हूं कि कसमें वादे निभाएंगे हम. हेमा के साथ मिलते रहेंगे जन्म जन्म हम. मैं ना तो डॉन हूं ना तो शराबी हूं. मैं मर्द हूं. लेकिन तूने मुझे पांडु हवालदार बना के रखा है. अरे मारुती राया कसं सांगू तुला. अरे तुम्ही छाती फाडली तेव्हा राम दिसला आणि मी छाती फाडली तर पोरगी दिसल. दुसऱ्याच्या पाळतीवर राहण्याचा धंदा दिसतो वाटतं तुमचा. हा? दुसऱ्याला मदत करण्याचा नाद आहे आपल्याला. त्या पोरीचा होकार मिळाला. तुम्ही बुवा एकदम डायरेक्ट बोलता. आम्हाला तर विचारायचं धाडस सुद्धा होत नाही. त्यात काय, जरा पद्धतीने विचारायचं. पद्धतीने म्हणजे म्हणजे समजा तिला घेऊन तुम्ही एखाद्या बागेत गेला. बागेत नाही तर कुठे जाणार? कोंडवाड्यात? नाही बागेतच. बागेतल्या एखाद्या बाकावर बसायचं. तिला असं जवळ घ्यायचं आणि बागेतलं एक फूल तोडायचं. तोडलं. त्यानंतर म्हणायचं ये फूल लई झकास आहे. म्हटलं काय सत्यनारायणची कथा सांगतोय काय? म्हटलं फुटला तोंडाने बोला. हे फूल लय
जकास आहे. हे फुल लय जकास आहे. काय मरून पडताय काय? जोराने बोला. फोर्स पाहिजे, फोर्स. हे फुल लय जकास आहे. काय आग लागली काय कुठे? हा? केवढ्या जोराने बॉम्ब बोलताय? सॉफ्ट बोला, सॉफ्ट. पोरीच्या कानाचे पडदे फाडून नाही टाकायचे. ओके ओके. त्यानंतर म्हणायचं, या फुलाला जर तुझ्या केसाचं सिंहासन मिळालं तर या फुलाच्या आयुष्याचं चीज होईल. फार अवघड आहे बुवा. तुझ्या आईला पण पडते. असं अवघड बोललं तरच पोरीवर छाप पडते. हा. त्यानंतर हळूच त्या पोरीचा हात असा हातात घ्यायचा. तुम्हीच धरताय माझा. तुम्ही माझा हात धरायचा, मला पोरगी समजून. हा. धरला. तिच्या आईला काय पद्धत आहे धरण्याची? उगा सायकलचा हँडल धरल्यासारखं काय धरताय? जरा नाजूकपणान धरा, नाजूकपणान धरा. आणि म्हणायचं, तिच्या नजरेला नजर भिडवून, कशी आरपार गेली पाहिजे, आरपार. आरपार म्हणायचं, तू मला लई आवडतेस. पुढचं तुम्ही बोला, पण मला पोरगी समजून बोलायचं. जर इकडे इकडे. तुम्ही म्हणजे तुम्ही, आणि मी म्हणजे पोरगी. बोल बोला. हे फुल लय झकास आहे. नजरला नजर मिळून कसं आर पार गेलं पाहिजे. तू मला लय आवडतेस. तुम्ही कशाला अशुद्ध बोलताय माझ्यासारखं? तुम्ही सुद्धा बोला, मला पोरगी समजून. असं म्हणायचं. तू जवळ असलीस की तुझ्या डोळ्यात मी स्वतःला हरवतो. तुझ्या कानातल्या रिंगा, तुझे होठ, तुझे डोळे, तुझं हे, तुझं हे सगळं पुढचं तुम्ही बोला. तू जवळ असली की तुझ्या डोळ्यात मी स्वतःला हरवतो. तुझ्या कानातल्या रिंगा, तुझं डोळं, तुझं ओठ, तुझं कुकू, तुझं हे. अरे बोल ना, मला कशासाठी बोलवलं तू? हेमा, तू इथे येशील का? ये ना, इथे ये ना. या दगडावर उभी राहा ना. हो. बोला. लेवल मध्ये नको. नजर कशी आर पार गेली पाहिजे. अच्छा. खरं सांगू हेमा, काल रात्री तू माझ्या स्वप्नात आली होती. तुझ्या सुंदर ओठाने माझ्या ओठाचं, नाही गालाचं चुंबन घेतलं. आणि नंतर मी पण. छे, तुझ्या आईला, माझ्या बापाने कधी हे केलं नाही तर मी काय करणार? ओ हॅलो. Many happy returns of the day. वाव, कुठून विकत घेतला? अरे मी तुझ्याकडे प्रेझेंट आणलंय. Many happy returns of the day. काय झालं? खरं सांगू हेमा, मी तुझ्याशी खोटं बोललो की आज माझा वाढदिवस आहे. तू भेटायला यावी म्हणून. माझ्याशी खोटं बोललं? आज माझ्या बापाचा ढोल वाजला. जानते चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने तो जी कहता रहे. काय अंगात आल्यावानी करतोयस? So happy, not happy man, happy. आए मोवे, हम प्यार के तूफानों में गिरे हैं, हम क्या करें. शिकर. याला काही इंग्लिश डसली का काय? आता ही बिल ही समजी मोठी बिल आहे. आता हे बघा, हे सत्यनारायणाच्या पूजे 25,000 रुपये खर्च. आणि या कंपनीच्या 3 डायरेक्टरांना इतके पैसे दिले. कुणी दिले? कोणाला विचारून दिले? आता ही कंपनी नाही राहिली, माणसांना चारायचं पुरण झालेलं आहे. पुरण
भाऊसाहेब मी मोहन साहेबांना या बिलाबद्दल सांगितलं होतं साहेब. मग आम्ही आत यावं का साहेब? आता तुझं काय काम आहे? गेल्या 4 महिन्यात आमच्या कमिशनचा विचारच नाही झाला साहेब. काय उपयोग काय म्हणते? शंभर साहेबांनी काय पिशवी दिलं ना? हा साहेब आम्ही काय परकी माणसं. तुझं पैशा होती पिंगा, माझी जवानी होती इंगा. मी भिंगरी, तू भोवरा. मी भिंगरी, तू भोवरा. मी छमछम, तू छन छन. नशेचा, नशेचा. मला बोलवलंस तू? हा तुला काय बाई विचारायचे? आता बसलो चालेल का? अरे हो, तुझ्या समोर ओढायची नाही ध्यानातच राहत नाही. बोल. तू काय मला मुद्दाम दिवस होय? नाही बा. काय विचारायच तुला? आता ज्या झाडाच्या सावलीला उभा आहेस त्याच झाडावर कुऱ्हाड चालवाय निघालास होय? आता लाकूड फाट्याची गरज पडली का? अरे पण तुम्हाला भाऊ आहेस का नाहीस? आहे. मग पर सावत्र सख्खा नाही. पण सावत्र म्हणून मी काय कमी पडू दिले का तुला? 6 वर्षापूर्वी मला दुकान काढायचे 25,000 रुपये मी तुला दिले का नाही? अरे पर दुकान चाललं नाही हा काय माझा गुन्हा आहे? तो पैसे गेले ना मातीमध्ये. मी काय बोललो? जमिनीची वाटणी करायची म्हणला केली. पर ती जमीन मला धारजीन नव्हती म्हणून फुकून टाकली. पण तरी पण मी तुला सांभाळलं का नाही सांभाळलं? त्या दिवशी काय केलंस? नानाच्या पिंडाला कावळा शिवत नव्हता तेव्हा तू समध्या मोर पिंडाला वचन दिलंस का मी हयात आहे तोवर मी रघुला सांभाळी. कावळा शिवला तू तुझं वचन पुरं केलंस. बस एवढंच. तो माझ्या कंपनीमध्ये गाड्यांची देखभाल करायचं काम तुला देईन असं वचन तर दिलं नव्हतं ना? काम दिलंस म्हणजे काय केलंस रे? नोकर म्हणून ठेवलंस. डायरेक्टर नाही बनवलंस का? भागीदार नाही केलंस. अरे त्याला लायकी लागती. दारू बाया रेस असले नाद असलेल्या माणसांची कामं नव्हती. मला वाटतं तुझी दोन्ही पोरं समद करत्यात तरी पण ती डायरेक्टर आहे. तोंड वर करून बोला लाज नाही वाटत होय तुला? अरे त्या पोराला नादाला कुणी लावलं यांना समजाय मी काय दूध खोळा नाही. लहान नाही ती आता. आणि मी लाख नादाला लागा म्हणलं असलं तरी त्यांनी का लागावं? अरे कसला सूर घेतोय? काय घोड मारले मी तुझं? मी कुठे काय केलं? काय केलंय? अरे समजा ट्रकांना जुनी टायर बसवली नव्या टायरांची बिलं आणून दिलीस मग. समजा गाड्यातलं पेट्रोल आणि डिझेल कोण टाकलं? गॅरेजची बिलं दुपटीची आणून दिलीस की मला. समजा घराचं कारखान्याचा वाटोळ करायला बसलायस तू. मी कशाला वाटोळ करू? तुझी पोरं समर्थ आहेत ते काम करायला. रग्या तोंड सांभाळून बोल. अरे कंपनी तुझ्या भावाची याची तर चाट ठेवायची थोडीशी. कंपनी भावाची नसती मालकाची असती. आता थोबाडलाही वाजायला लागलं बरं का तुझं. मग मालक म्हणून मी सांगतो की तू आता गाड्याच्या देखभालीचं काम करायचंच नाही. स्टोअर मॅनेजरच्या हाताखाली काम करायचं. जमणार नाही का? उद्या तुला मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काढून टाकलं आणि दुसरं काम दिलं तर तू करशील का? रग्या पुन्हा पुढे बोलतोयस तू? शुद्धीवर आहेस का? चल निघ 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 इथून निघ. आजा बाट उभा राहू नको माझ्या डोळ्यासमोर. निघ. मला फक्त तुमच्या संकटच बोलायचे. तुमच्या बायका बाहेर गेलेले त्यांना ऑफिसातल्या लोकांच्या मोर चर्चा नको म्हणून मी आत्ताच बोलायचं ठरवलेलं आहे त्या ऑफिसातल्या गैरव्यवहाराबद्दल. पण तो गैरसमज श्यामराव आता तुमच्या परमान कंपनीला बी मीच जन्माला घातलेलं आहे. आता तुमचे समजे गुण मला ठाव आहेत का? तसेच कंपनीचे बी आहेत. पण आता बोलायचं नाही काय जादूगर. हे बघा कंपनीच्या बाकीच्या 3 डायरेक्टरांना बी पैसे दिले गेलेले आहेत. ते कशा पाय? बक्षीस म्हणून, लाच म्हणून का कर्ज म्हणून? पण प्रत्येकाला नड होती. नड? अरे नड समजायचीच असती पण पैसे देण्याची काही शिस्त असते का ना? अरे या कशा बी रिसिटा घेतल्या नाही. यो व्यवहार नव्हता. गेल्या 4 महिन्यामध्ये 30,000 रुपये उचललेले.
₹1,50,000 पण दादा ते इन्कम टॅक्स ऑफिसरला द्यायचे होते. हा होय. म्हणजे त्या रेसच्या घोड्याचं नाव इन्कम टॅक्स ऑफिसर होतोय. आणि रात्रीला काय घोडीवर पैसे लावायला जात असता काय? तुम्हाला वाटलं असेल तुमचा बाप अडाणी आहे, त्याच्या डोळ्यामध्ये कंदी बी धूळ फेकताय. तसं नाही दादा. अरे तुमचे समजे धंदे ठाव आहेत मला. तुमच्या परीस लई पावसाळे जास्त बघितलं. वाटलं होतं कंपनी मोठी करा, पण तुम्ही तर घुशीवानी कंपनी खायला निघाला. पण दादा तुमचा मुद्दाम कुणीतरी गैरसमज करून दिलेला दिसतोय. समज हे बघा, मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलेल्या गोष्टी आता तुम्ही मला पुन्हा बोलायला लावू नका. आता मला बाकी काय नका. तुम्ही कंपनीसाठी उचललेल्या पैशांची मला वाउचर पाहिजे. तुम्ही डायरेक्टरांना दिलेल्या पैशाच्या पावत्या पाहिजे. आणि हे समजा काम 4 दिवसामध्ये झालं पाहिजे. पण 4 दिवसात मी सांगितलेलं ध्यानात आलं ना? हा? मग आता काय बोलायचं नाही, सांगितल्या प्रमाण करायचं. जावा जावा. मला वाटलं नव्हतं पोरं अशी वागतील म्हणून. हा, तुम्हाला काय बी ठाव नाही. पोरं लय पुढे गेल्यात. त्यांना आता आपला बाप म्हणजे अडचण वाटायला लागलेली. अहो असं काय बोलतायसा एकदम? तुम्हाला आपल्या पोरांबद्दल लय भरोसा आहे ना? 2 दिवसामध्ये कळल पोर काय लायकीची आहेत. ऑफिसला आग लावायची. अरे तशीच परिस्थिती आली, मग काय करणार आता आपण? आणि ऑफिस जळलं तर त्यात आपलं काय नुकसान आहे? इन्शुरन्स पैसे मिळतील. नाही काका नाही. असं झालं तर दादाला फार मोठा धक्का बसेल. श्याम दादा, मोहन दादा, श्याम दादा. काय रे? काय झालं? काय झालं? दादाला हार्ट अटॅक आला. रघु काका, रघु काका, मी डॉक्टरला फोन करतो. रघु काका. दादा 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 अरे काय नाही व्हायचं. छातीमध्ये कळा येतात. पण तुम्ही काय घाबरू नका. पप्पू गेलेला एक टेलिफोन कराया. कवापासून दुखतंय छाती? डॉक्टर, डोंट वरी माय बॉय. काळजी करण्यासारखं तसं काहीच नाही. अतिशय माइल्ड असा अटॅक आहे. 8 दिवस विश्रांती घेतली की ही विल बी ऑल राईट. थँक्यू. ओके, बरं येतो. मी येतो. रघु काका, तसं काळजी करण्याचं काही एक कारण याचं डॉक्टर म्हणाले. समदे डॉक्टर धीर देण्यासाठी असंच बोलतात बघ, पण त्यात काही खरं नसतं. मग आपण स्पेशालिस्टला बोलवायचं का? हे बघा, दैवाच्या जे मनात असेल ना तसंच घडणार. मग तुम्ही स्पेशालिस्ट आणा, नाही तर साधा डॉक्टर आणा, काही उपयोग नाही त्याचा. ए बाया, नुवार जरा चहा पाण्याचं बघा. सकाळ धरणं धावपळ चालली नसती माझी. जा 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 जा. काय म्हणावं आता या नावाचं? काका, अटॅक आला एका दृष्टीने बरंच झालं. 4 दिवसात वाउचर्स तयार करा असा आम्हाला हुकूम झाला होता. आता सवड तरी मिळेल खोटी वाउचर्स तयार करायला. हा, ते खरंय, पण जरा लांबचा विचार करा. आमचा विचार. अरे हार्टचं दुखणं म्हणजे लय बेभरोशाचं काम असतं बघ. बरं बी होईल, नाही तर फटकन काहीतरी होईल. हा, असं होऊ शकतं. हा, तेव्हा आईला जरा मायेनं घोळात घेऊन दादाचं मृत्यूपत्र करून घ्यायला सांगा. करेक्ट. माझ्या तर डोक्याचा विचारच आला नव्हता. हा, तिजोरीच्या किल्ल्या कोणीतरी ताब्यात घ्या घरातल्या. त्या शांतीवर लय भरोसा आहे आई दादाचा. तिच्या हातात किल्ल्या पडल्या ना का तुम्ही दोघं बी मिळालात. तिचा काय संबंध? दादांच्या उशाखाली तर किल्ल्या असतात. मग तुमच्या दोघांपैकी कोणीतरी हुशारीने जाऊन त्या किल्ल्या काढून घ्या. आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवा, दादा आता तुमच्या व्यवहारात अडचणीचा व्हायला लागलाय. तेव्हा तुमच्या इतर 3 डायरेक्टरना सांगून त्याबद्दल. राम राम मंडळी. ए, दादासाहेबांची तब्येत बिघडली म्हणून तुला कोणी सांगितलं? खरंय की नाही तेवढं सांगा. कोणी सांगितलं आणि काय सांगितलं कशाला पाहिजे? धू म्हणलं की धुवा उगाच. बस 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 बस. डॉक्टर आता येऊन गेले. त्यांनी सांगितलं काळजी करायचं काही कारण नाही. हा, मग काय हरकत नाही. मी जाऊन भेटतो त्यांना. गेलं तर चालेल ना? हा जा, पण कमिशनच्या पैशाबद्दल काही बोललास ना तर ध्यानात ठेव. अजिबात नाही. आपल्याला एवढं पण कळत नाही काय? हा, आता काय काय माणसं आपण पाहिलेत. माणूस आजारी पडला की त्याच्या इस्टेटीची काळजी करतात. इथंच आहेत ना? हा,
दादासाहेब कशी काय तब्येत? ये तुला कसं कळलं? प्रत्येकाच्या तब्येतीचा आम्हाला लांब वास येतोय. हा, असं. नाही काय जास्त नाही काय, विलुसा धक्का बसलेला आहे हार्टला. हे काय नाही, थोडीशी विश्रांती घेतली की मग झालं. हा, खरं म्हणजे ही दुखणी आम्हाला लहान पोरांना व्हायला पाहिजेत. असं. मग तुला नाही झाला अजून? चहा घेतोस? घ्यायलाच पाहिजे ना, असं बोलल्यावर मग घ्यायला नको. पण दादासाहेबांच्यातलं कमी करू नको. तुमचा चहा ठेवला वेगळा. आई साहेब, हिला देखील माझ्यासारखा पाहुण्यांचा लांबणा वास येतो वाटतं. कसं काय, बरं आहे ना तुझं? मला काय धाड भरली बरं आहे आई साहेब, मी निघतो. अरे हे काय, आले आले लगेच निघालास? नाही, मी दादासाहेबांची तब्येत कशी आहे तेवढंच बघायला आलो होतो. काय लागलं सोडलं तर मला कळवा. हा, माझा फोन नंबर आहे तुमच्याजवळ. आहे ते? बरं, निघतो. ये. शांती. हा. शांती, हा? दादांची तब्येत कशी आहे? आता बरं आहे. सकाळ त्यांना काय बी त्रास झाला नाही. आई ये बैस ना. तू बस रे. दिवसभरात तुला विश्रांती मिळेल नसेल नाही? होय. आमच्या बरोबर बस ना, आम्हाला बरं वाटेल. असू दे, तू बस. आई, दादांची तब्येत बरी आहे असं शांती म्हणाली, वय तेव्हा तू आमच्या बरोबर बसून चहा घे ना. तुम्ही घ्या, मी घेते माग. शांती, हं? आईला पोहे आण ना. पोहे नको ग बाई, नुसता चहा घेऊन ये. आई, हं. आम्हाला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. काय ग बाबा? हे बघ आई, हा व्यवहार कठोर असला तरी तो बोलावाच लागतो. आई, म्हणजे आम्हाला कळतंय की ही वेळ बोलायची नाहीये, पण काही गोष्टी वेळेवर बोलायला लागतात. आई, हे बघ आई, दादांना आलेला अटॅक सौम्य असला तरी तो हार्ट अटॅक आहे. पर हे समजा कशापायी सांगतायस तुम्ही? आई, एवढ्यासाठीच की आपण आपल्या मनाची तयारी केलेली बरी, नाहीतर दादांना पुन्हा अटॅक आला आणि दादांचं काही बरं. श्याम, काय बोलतोस तू? हे शुद्धीवर आहेस ना? वहिनी, रागवू नकोस. अगं, तुझ्या इतका दादा आम्हाला पण हवाय, पण डोळे उघडे ठेवून राहिलेलं बरं. मग काय म्हणणं आहे तुमचं? विशेष असं काही नाही, फक्त तू दादाला सर्व परिस्थिती नीट समजावून सांग, आणि नंतर उद्या घोटाळा होऊ नये म्हणून मृत्यूपत्र तयार करून ठेवलेलं बरं. खरं म्हणजे आई, आम्हीच दादांना समजावून सांगणार होतो, पण ते बरं दिसलं नसतं ना. तू दादांना चांगलं समजावून सांगू शकशील, म्हणजे उद्या दादांचं जर काही बरं वाईट झालं तर मृत्यूपत्र तयार असलेलं बरं नाही. मृत्यूपत्र? ठीक आहे, तुमची सगळ्यांची इच्छा असेल तर सांगेन मी त्यांना, सांगेन. मला माहित नव्हतं पोरं इतकी आपतलं बी निघतील म्हणून. अहो राहू द्या, आपण कशाला स्वतःला त्रास करू घ्या असा. पण म्या म्हणते, त्याला हिंमत कशी झाली मला सांगायची? काय म्हणले माहित आहे? म्हणले त्याला मृत्यू पत्र आहे सांग. हा, तेच तर आम्हाला तुम्हाला जाऊन द्यायचं होतं. पोरांना आईबापांपरीस आईबापांचा पैसा प्यारा आहे. नाही हो, माझा पप्पू तसा नाही, आणि माझं जग्गू असतं तर तो बी असं नसतं वागला. अवघ वय, पण पाची बोट कुठं सारखी असतात वय. आता ही दोन पोरं उंडारली, त्याला कारण म्हणजे रघु माझ्यावर जळतोय. माझ्या इस्टेटीची धुळदाण झाले का तर त्याला आनंदच होणार आहे. तरी पण मी काय त्याला दूर लोटणार नाही. ते काम मोरल्या पिढीनं करा. माझ्या बापाला मारताना वचन दिलेलं आहे मी. ते खरंय, पण आपण किती त्रास करून घ्यायचा.
नाही हो. हे बघा, पोरं म्हणू द्यात नाही तर नाही म्हणू द्यात, आज नाही तर उद्या मृत्यूपत्र करावंच लागणार आहे. काय बोलता नाही, साहेब? नाही, 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 ऐक, 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 ऐक. आपण असं करू, आपण 4 दिवसांनी महाबळेश्वराला हवा पालटाला जाऊ, हा, आणि तिथं आपला मगन शेठ आणि आपला सॉलिसिटरला बोलावून घेऊ आणि करून टाकून मृत्यूपत्र. अरे अरे हाय, जोरात दिसतंय. काय पप्पू शेठ, काय इकडे काय थँक्यू. तुम्ही जो धडा शिकवला तो एकदम उपयोगी पडला ना, वाटलाच मला. ते माकडासारखं उड्या मारताना तेव्हाच कळलं. ते हाताने गिरवला का त्यानं? काय तोंड फोडून घ्यायचंय का मला? सांभाळू जा जरा. तरी कालीचा अभ्यास सोडायचा नाही. दादासाहेब गिरवतील धडा तुझ्या तोंडावर. दादासाहेब आहेत काय? नाही, आई व दादा गेले महाबळेश्वरला हनीमूनला. नाही नाही, हवा पालटायला. तुला हनीमून आठवायला लागला काय रे? कानाखाली आवाज काढतील दादा तेव्हा दिसेल हनीमून मधला अर्धचंद्र. घड्याळ बरं. बघतोय. येतो मी. नुकतीच कुठे ओळख झाली नाही, पोरी तिथं हनीमूनच्या वार्ता करतोय. पूर्ण ओळख झाल्यावर काय करणार आहे? जा तुझ्या, जा. काय काका, आज कुठल्या माडीवर? ए सोमड्या, जादा आगाऊपणा करायचा नाही, नाही तर माझ्या इतका दुसरा वाईट माणूस नाही, सांगून ठेवतोय. मी आपलं सहज हा, विचार. तेच म्हणतोय, कमिशन पुरता संबंध ठेवायचा, उगाच नाक खुपसायचं नाही. हा? हा. घरात आहे का कुणी? बापरे, काय आवाज म्हणायचा का काय म्हणायचं? हरची माहिती हळू जरा दमानं पळ, नाही एकदा मिळून आपटशील माझ्या तोंडावर. माझे दात जातील घशात आणि तू बसशील दात काढत ही ही करून. हसली बघ, हसली. एकटी जायच काय? अरे जग्गू, काल ना लई मज्जा आली. एकटी असून सुद्धा छानच आहे. दादासाहेबांना नाटक केलं आजारपणाचं. काय सांगतेस? खरंच. चल चहा पिताना तुला सांगते. चल चल ए, चल. ए, या काठीवर कंची? आज आपण दोघांनी बाहेर जायचं, मजा करायची, फक्त तू आणि मी. वहे, अरे पण तू कर चहा घे ना. चहा राहू दे तुझा, चल ग तू चल. अरे पण माझी कापडं. कापड राहू दे तुझी, आपण बघू कापडाचं नंतर काय करायचं. நான் கல்யாணத்துக்கு போயிட்டு வரேன். எப்படி தெரியுது? ஐயோ முத்து கொடிக்க வாடிஹடா. ஐயோடா प्यार में जाना करना था, वो भी मुझे करना पड़ा. अयो अयो, नमस्कार मद्रासी वहिनी. अय्यो, कमिशन एजंट आहे. दागिना असतो काय? हो. सोन्याचा? वा, पैसे देऊन आणतो काय? फुटकट गिकट आणलं, वाटलं काय तुम्हाला? अय्यो, जास्त वेळ बघू नका, नजर लागल. हुंडा दिला असेल तुमच्या बापानं. कोण पाहिजे तुम्हाला? तू कोण? तुम्हीच लागलोय. मग मी कोण माहित नाही तुला? नाही माहित. अरे मी दादासाहेब जगदाळे, मालक आहे कंपनीचा, मॅनेजिंग डिरेक्टर. ही पार्टी बघ माझी. ही पार्टी इथे कशी आली आणि आतमध्ये कोण आहे? मोहन शेठ, याच्यावर नाव लिहा तुमचं. अरे याचा अर्थ काय? मला या दादासाहेब जगदाळ्याला दारामध्ये अडवता तुम्ही, काय अलकटपणा आहे? शांत व्हा दादा, शांत व्हा. शांत. दादा, डायरेक्टर बोर्डाने असा निर्णय घेतला की तुम्हाला मॅनेजिंग डायरेक्टर पदावरून निवृत्त केलं. कोणी ठरवले? दादा, कंपनीच्या नियमाप्रमाणे हे ठरवण्याचा अधिकार डायरेक्टर बोर्डाला आहे. हा, ह्यो काय खेळ नाही मोहन शेठ. अरे मला समजत हवंय. अरे देखो, मी तुमचा बाप आहे एवढं तर ध्यानामध्ये ठेवायचं. मोहन शेठ, या 2 गाड्या दुरुस्तीला टाकायच्यात, लय महत्वाचं काम आहे बघाय. अरे यारा गेला तर मी कामावून काढला होता. नवीन मॅनेजिंग डायरेक्टर साहेबांचा आमच्यावर जास्त विश्वास आहे. म्हणजे तुम्ही समजायला मिळून योग आठ घातलेला. अरे वार घालायचा तो असा आमने सामने घालायचा. पाठीमागून वार घालणं म्हणजे मर्दाचं काम नाही गाड्यानं. अरे पाप केलं रे, पाप केलं तुम्ही. तुमच्या तोंडात थुकाव तरी कमी आहे. अरे या रागाच्या डावाला बळी पाडला तुम्ही. बेईमान. खुर्ची गेली काय? या असंच होतं माणसाचं. बस बस बस.
असं काय झालं रे एकदम? हं? त्यांना लय मोठा धक्का बसला. तर तुम्ही काय काळजी करू नका आई साहेब. मी मुंबईतल्या मोठ्यातल्या डॉक्टरला बोलवले. त्यांना जरा निवांतपणा पडू दे. बसा 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 बसा. पडते तुम्ही जरा पडा बसा. शाबास सावकाश. हे समजा करायला डोकं लागतं. नुसतं हात वर करून भागत नाही काय. खरंय, तुम्ही त्यांचे काका शकता. तुम्ही होता म्हणून आम्ही इथे सगळेजण बसलो आहोत. नाहीतर आपल्या सर्वांना केव्हाच रस्त्यावर आणलं असतं त्यांनी. बघा आत्तापासून तुमच्या अभिनंदनाचे फोन सुरू झाले. खायला मजा या. घ्या घ्या घ्या. हॅलो हॅलो रघु काका दादा फार सिरियस आहे. रघु काका त्याला हार्ट अटॅक आला. रघु काका हार्ट अटॅक. तुम्ही प्लीज घरी लवकर निघून या. रघु काका हा रघु काका लवकर. दादा साहेबाला हार्ट अटॅक आलाय. पोस्ट गेल्यावर हार्ट अटॅक येईल नाही तर काय होईल. हा? मागल्यावानी नाटक नाही चालायचं आता. दादासाहेबांना आणि हार्ट अटॅक. हार्ट तरी आहे का त्यांना आधी? विनोद केला. यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची गरज आहे. हरामखोराने मला फसवलं रे. माझ्या स्वतःच्या पोराने माझा गळा कापला. तुम्ही स्वस्थ राहा पाहू. तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. हे पहा तुम्ही फोन करून ऍम्ब्युलन्स बोलून घ्या. डॉक्टर मी ऍम्ब्युलन्स बोलवतो. तोपर्यंत तुम्ही यांना चहा वगैरे करून द्या. शांत राहा. शांती, दादासाहेबांसाठी चहा घेऊन ये. थांब, मी चहा करून आणते. हा अरे पण कसं का फसवलं पोरांनी मला? दादासाहेब आता त्याचा विचार नाही करायचा. हे बघ आता माझं काय खरं नाही. असं बोल नका दादासाहेब. अरे लक्ष्मीची काळजी वाटती. पप्पू लहान आहे आणि माझं जग्गू तो कुठं असेल. मरायच्या अगोदर एकदा भेटला असता. दादा, मीच तुमचा जगदीश, तुमचा जग्गू. हा दादा, जग्गू पळून गेलेला. खरं म्हणतोस काय? हा. आणि मग तो कमिशन एजंट तुमच्याप्रमाणे घराची खराब झालेली परिस्थिती मला माहित होती. हा. म्हणून मुद्दाम मी कमिशन एजंटचं सोंग घेतलं. असं दादा खूप काबड कष्ट करून मी शिकलो. खूप पैसा कमावला. आज माझ्या बँकेची खाणी आहे दादा. दादा तुमचा जग्गू खूप मोठा झालाय. तुमचा जग्गू खूप मोठा झालाय दादा. खूप मोठा झालाय दादा. आता मला लय बरं वाटतंय बघ. हा. लक्ष्मी पप्पू समद्यांची काळजी घेतली. दादा जग्गू माझ्या गावाकडल्या घराच्या जिमणीची कागद माझ्या कपाटामधल्या तिजोरीमध्ये आहेत. त्याच्या चाव्या आहेत. त्या तुझ्याकडे राहू दे. दादा अरे तुझ्या जीवाला नाही उमगायचं. मला माझ्या जीवाला केवढा आनंद होतोय आता. असं वाटतंय का काही एकदम उठून नाचतच सुटाव. हा समजायला वरडून सांगाव माझं जग्गू दादा. आई, 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 लवकर
पण पप्पू अशा वेळी डोकं शांत ठेवायला पाहिजे. कसं शांत ठेवूया बा? दादा गेल्याचं दुःख मोहनदादा आणि श्यामदादा यांना नाही. दादानी मृत्यूपत्रात त्यांच्यासाठी काय लिहिलंय याचीच त्यांना जास्त काळजी. जगदाळे कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. व्यवहार हा शेवटी पाळावाच लागतो. दादासाहेबांचं हे मृत्यूपत्र ते संपूर्णपणे मी वाचत नाहीये, त्यातल्या महत्वाच्या बाबी तेवढ्याच वाचतो. हा बंगला आणि कंपनीतील दादासाहेबांचे शेअर्स श्रीमती लक्ष्मीबाईंना देण्यात आले आहेत. तसेच त्यांनी घेतलेले इतर कंपन्यांचे शेअर्स आणि फिक्स डिपॉझिट्स मध्ये गुंतवलेले पैसे त्यांनाच मिळावे. गावी असलेलं घर, तिथं घेतलेले 2 प्लॉट्स आणि 20-25 एकरांची शेत जमीन चिरंजीव शेखर उर्फ पप्पू यांच्या नावे करण्यात आली आहे. मोहन आणि श्याम दोघही कमावते असल्यानं त्यांना काही देण्याची मला गरज वाटत नाही. माझ्या नावे असलेल्या 30 लाखाच्या रोख रकमेपैकी 10 लाख रुपये शेखरला शिक्षण पुरं करून धंद्यास सुरुवात करण्यासाठी द्यावेत आणि उरलेली 20 लाख रुपये रक्कम माझा बेपत्ता असलेला 3रा मुलगा जगदीश उर्फ जग्गू याच्यासाठी ठेवा. जो लड़का मरून गया उसको 20 लाख रुपया और हम लोग चिंता है हमको कुछ भी नहीं. तू बाप नाही जन्माचा वैरी आहे वैरी. That old fool त्याला फसवलं आपल्याला. स्वतः तर मरून गेला आणि जाता जाता आपल्याला पण मारून गेला. चलो त्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे राहू काका. एवढं सगळं करून आमच्या हाती काही नाही म्हणजे काय? एक मार्ग आहे. कुठला? असं वय. तेव्हा तू जर का आम्हाला सहकार्य केलंस तर तुला बी 4 पैसे मिळतील आणि आमचा बी फायदा होईल. मला पण पैसे मिळते. मग काय हरकत नाही. आपला मतलब कमिशनची. भरपूर मिळेल भरपूर. मग सांगा सांगा तुम्ही सांगा. आता तुला माहितच आहे का दादासाहेबाचा 3रा मुलगा जगदीश हा लहानपणीच घरातून पळाला. हा ते दादासाहेबांनी सांगितलं मला. आणि ते त्याचा वाढदिवस पण साजरा करत असतात हे पण सांगितलं मला. त्यांची अशी श्रद्धा होती का तो जगदीश केव्हा तरी परत येईल. म्हणून त्यांनी त्याच्या नावावर 20 लाख रुपये ठेवलेले आहेत. 20 लाख वय 20 लाख म्हणजे लॉटरीपेक्षा दुप्पट रक्कम झाली. पण कमाल आहे दादासाहेबांची. तो जग्गू जित्ता आहे की नाही खात्र जमा तरी जाऊ दे रे. राहू दे. आमचा दादा तसं येडपटच होता. पण आता तू एक काम करायचं. काय? जो पळालेला जग्गू तूच असं तू सांगायचं. असं कसं होईल? नुसतं सांगून कोणी विश्वास ठेवणार आहे? कोर्टात जाऊन जज्जामोर तसे शपथ घेऊन सांगायचं. म्हणजे मी शपथेवर जर सांगितलं तर मी जग्गू ठरण. कायद्यानं तू जग्गू ठरशील. कायद्याच आहे. मग झालं. पुढं बँकेत जायचं. गेलो. पुढं 20 लाख रुपये काढायचे एकदम. काढली. पुढं मला आणून द्यायची फुकाट. मला काय फायदा? तुला कमिशन देऊ. म्हणजे कमिशन देणार तुम्ही? किती देणार? 10,000. म्हणजे 19,90,000 तुमच्याकडं 10,000 माझ्याकडं. जमायचं नाही. अहो उघड केला आलं तर 10,000 रुपयासाठी 10 वर्ष जेलात जाईन मी. 20,000 देतो. पण 20,000 दिले तरी जेल चुकत नाही आहे ना माझं. आता 25,000 देईन. गरीबाची चेष्टा करता का काय रघु काका? 30,000. आईला बापाचा माल जसा. आता मी जगू होणार आहे म्हणजे माझ्याच बापाचा माल होणार आहे. हे बघ जगू, आता शेवटचं सांगतो. 40,000 देईन. वय म्हण नाही तर नाही म्हण. त्यापेक्षा आपण उलट केलं तर मी तुम्हाला 50,000 देतो आणि 19.5 लाख मला द्या. काय म्हणलास?
पैशाचं सोडा रघु काका, पण 19.5 लाख खर्च करून सुद्धा मिळणार नाही असं आईचं प्रेम मिळालंय मला. आईशी बेमानी करून मिळालेला पैसा नकोय मला. आगाऊपणा करतोस, तंगड्या मोडून ठेवीन, परत घरात पाऊल टाकायला मिळणार नाही, समजलं? मग काय रघु काका, आज रातच्याला कंच्या माडीवर? नाही नाही, तू असं नाही करायचा, तू असं नाही करणार. वहिनी, तुमच्यावाने मला बी तसंच वाटत होतं, पण 2 दिवसामागे त्यानं मला काय आयडिया सांगितली माहितीये? काय? म्हणला तुम्ही जर मला मदत केली तर कोर्टामोर जगदीश जगदाळे मीच असं मी ॲफिडेव्हिट करतो. म्हणजे दादासाहेबांनी जग्गूच्या नावं ठेवलेले 20 लाख रुपये त्याला मिळतील. हे तरी तुम्हाला सांगितलं? अहो एवढंच नाही वहिनी, तर म्हणला तुम्ही समध्यांनी म्हणजे मी, श्यामनंद, मोहननं जर त्याच्या नावानं साक्ष दिली ना तर तो आम्हा तिघांना 9 लाख रुपये देणार. जग्गू, जग्गू, अरे तू एवढा नीच असशील असं वाटलं नव्हतं मला. दादासाहेब शपथ सांगतोय मी वहिनी. पण तिच्याकडे बघून तू असं काय करेल असं वाटलं नव्हतं मला. अहो आई साहेब म्हणून त्यानं तुम्हाला घोळात घेतलं ते या कारणासाठीच वहिनी. भाऊजी, माणसं एवढी उलट्या काळजाची असतात का हो? देवा, देवा, काय ऐकते आम्ही? अयो शांती, मोहिनी, रघु काका, मी बर्बाद झाले हो, मी लुटले. काय झालं वरडायला? दागिने चोरीला गेले. दागिने चोरीला गेल्या? अयो, माझे दागिने गेले हो, गेले. काय झालं? हाय हाय हाय, दादा मेरे साथ कहने गए. अयो, साथ कहना मैं आने लगा. दागिने गेले? कसे गेले दागिने? माहिती नाही हो. मला वाटलंच होतं असं काहीतरी होणार म्हणून. बाहेरचं कोणी आलं होतं का घरात? आम्हा तो कमिशन एजंट आला होता. दागिने बघून खूप खुश झाला. दागिन्याची लई तारीफ पण करत होता. वहिनी, मी दादासाहेबाची शपथ घेऊन सांगतो, दुसरं कोण नाही, तो हलकट जगदीश्वरच कारण आहे या चोरीला. मुझे भी पूछ रहा था कहने के बारे में. ऐकलं वहिनी? अहो मी त्याची आयडी हाणून पाडली ना म्हणून त्यानं दागिनं पळवलं. आणि दादासाहेबाचा प्राण जाते वेळी तोच त्यांच्या जवळ होता. तोच कारण आहे त्यांच्या मृत्यूला. साल्याला बेड्याच पडल्या पाहिजेत मी सांग. जगदीश जगू पडून गेलेला. तुमच्याप्रमाणे घराची खराब झालेली परिस्थिती मलाही माहित होती, म्हणून मुद्दाम मी कमिशन एजंटचं सोंग घेतलं. दादा, आज माझ्या मँगेनीच्या खाली आहे. दादा, तुमचा जगू खूप मोठा झालाय. दादा, खूप मोठा झालाय. दादा, पेज पडली पाहिजे या माणसाला हातात. अरे रघु, तुमच्या घरात चोरी होते, 20 लाख रुपये हडप करायला सांगते आणि तुम्ही गप्प बसते, मला सांगते नाही. अरे बाबा, या घराला बाहेरचं कान लागू नये म्हणून आम्ही गप राहिलो आणि तुम्हाला बोलवलं. पण ही गोष्ट वहिनींना कळली पाहिजे. काय हे पोरखय वाटलं? अरे असा माणसाला तर पोलिस हातात द्यायला पाहिजे. उद्या येऊन सांगेल की मी हा घरचा मालिक आहे. हॅलो मॅड्रासची वहिनी, हाउ आर यू? फाइन. नमस्कार आईसाहेब. आईसाहेब, मला ओळखलं नाही तुम्ही? बेशर्म्या, लाज नाही वाटली तुला पुन्हा या घरात यायला? अरे या हाताने दूध पाजलं की रे तुला? त्या हाताला डसला सापावाने? चालता हो या घरातनं. तुझं तोंड निघून पाहायची इच्छा नाही मला. चोर चोर चोर, मोहन, श्याम, रघु काका, चलिए नीचे. चोर आया है. जिसने हमारा दागिना चोरी किया वो चोर आया है. जल्दी हेलो. ये देखो.
आरामखोर, हलकट, माझ्याशी चालबाजी करतोस वय. आरामखोर, दागिने चोरतोस काय? 20 लाख रुपये पाहिजे काय? हा? या रे इकडं, आणा साल्याला. हा, धरा नीट. अरे मारतो कशाला बिचारा? कशाला मारतो म्हणजे? त्याला पोलिसला सुटून द्या ना. नाही देणार, आणणार, बुकलून काढणार साल्याला. भाऊजी सोडा त्या मुरदाडाला. कशाला मारताय सगळ्याला? सोडणार नाही बाई. जाऊ द्या, सोडून द्या त्याला. आणतो आणि मग सोड. कमिशन पाहिजे काय? आपलं जगुदान आहे आई, खरोखरच हा जगुदान आहे. कोणाला मारता तुम्ही? कोणाला मारता? बाजूला तुम्ही सर्व, बाजूला, बाजूला. अरे खोटा आहे समजा. काय खोट आहे? आई, 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 दादाची शपथ घेऊन सांगतो आई, आपला जगुदान आहे. दादाला मरते त्याला सांगत होता आई. आई, आई, दादाच्या चेहऱ्यावरचा आनंद मी माझ्या डोळ्याने पाहत होतो आई. मी माझ्या डोळ्याने पाहत होतो. तिजोरीच्या किल्ल्या सुद्धा त्याच्याकडे आई. पाहिजे तर विचार शांती आई, पाहिजे तर विचार शांती. होय आई, चिकन खरं बोलतोय. हा तुमचं जग्गूच आहे. हो आई. तिच्या संग मी मुंबईला आले. खरं सांगतेस? माझं जग्गू. अरे अरे मग एकटा दिस. जग्गू पोरा, असं जवळ असून दूर उभा का राहिलास रे माझ्या लेकरा? दूर का राहिलास? जग्गू पोरा, लई लई वाट बघितल्या म्या तुझी, लई वाट बघितली. आई, मला सगळं काही मिळालं. आता मिळण्यासारखं काही राहिलेलं नाही. अगं मी कोर्टात जाऊन प्रतिज्ञेवर सही सुद्धा केली की मी जग्गू आहे म्हणून. माझ्याजवळ ऍफिडेविट. माझ्या लेकरा, तू माझा जग्गूच आहेस. माझा जग्गूच आहेस रे तू. बघ 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 वहिनी, मी सांगितलं नव्हतं तुला? अजिबात विश्वास ठेवू नका यांच्या बोलण्यावर. तोंड बंद करा रघु काका. तुमच्या सगळ्या पापांचा पुरावा आहे माझ्याजवळ. तुमची एक एक गोष्ट जर मी सांगायला लागलो तर मोहन आणि श्याम दादा दोघंही संसारातून उठतील. तुम्हाला काय वाटलं मी तुमच्यावर हात उचलू शकत नव्हतो? अरे 12 गावचं पाणी प्यालेला माणूस आहे मी. एका झापडीत तिघांनाही आसमान दाखवलं असतं. पण आई समोर उभी होती. आणि कितीही झालं तरी तुम्ही माझे रक्ता मासाचे भाऊ आहात. निदान मी तरी विसरू शकत नाही. पण आमचं ऑर्नामेंट हे सगळे तुमचे सोनाचे ऑर्नामेंट ह्याच्यामध्ये आहे ना गिणी? हा, या जगूनेच सोडून आणला. मारवाडीकडे ठेवला होता रघु काकाने. काय रघु काका? आई, रघु काका या घरात जायला पाहिजे. चालते वा रघु काका. अरे कोण राहतंय या घरात? दुनिया ओस नाही पडली. रस्त्यावर जाऊन भीक मागन मी. भीक कशाला मागताय? तुमच्यासाठी मी वेगळी जागा घेऊन ठेवली. तिथे जाऊन राहायचं. आणि हा 10,000 रुपयाचा चेक स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका. घ्या. कशा बाई? आपला धंदा रीतसर बुडवलात म्हणून. शिवाय दरमहा 500 रुपये पेन्शन मिळेल. या घराचे एक जवळचे नातेवाईक म्हणून. शिवाय वर्षाकाठी 2 धोतर. या घराच्या चावी ठेवून द्या तुमच्याजवळ.
जाताना दादानी माझ्याकडे दिल्या होत्या. काही झालं तरी शेवटी हे घर तुम्हालाच सांभाळायचंय. अरे रघु काका, अरे तुम्ही कुठे चालले? चाललो मसनात. अरे कुठेतरी जा जाऊ त्या जाणे, पण एक बॅग लेने जाणे. बना बना. अरे वत ना तुझ्याच घशात. अरे स्कोच आणलाय मी. वन फॉर द रोड. रघु काका, कान खाजवून आणखी कोणाचं वाईट करू नका. गेला तर गेला, चांगला गेला तर काटा गेला. नमस्कार. ठीक है, पार्टी एकदम ठंडी, कोई गर्मागर्मी नहीं. सगळे मेहमान पाहुणे आलाय का? पाहुणं? कोण पाहुणं? आई तू पण विसरलीस? अगं आज मुद्दाम सगळ्यांना मी बोलवले. कशा पाहिजे? आज माझा वाढदिवस आहे. हा? अरे वेड्या, आज तुझा वाढदिवस. मी कशी विसरेन? तुम्ही काही काळजी करू नका, मी समधी व्यवस्था केली आहे. काय झालं की नाही सगळं तयारी गियारी? काय रे चोपडी? सगळा तयार आहे. अरे चोपडी बोपडी काय नाही, सगळा हिसाब चौक झाला. हे बघा, समोर बघा. ही कोण? नमस्ते. अगं ही तुझी नवीन सून, मगन शेठची मुलगी, आपल्या शेखरची होणारी बायको. शेखरची बायको? काय रे शेखर, तू मला बोलला नाहीस? अगं तुला बोलून काय फायदा होता? लग्न त्याला करायचंय. दादाने ठरवलंय आपल्या हे लग्न. वय सुखी अक्षवंत हो. अगं अगं असू दे. मगन शेख, आजचा दिस लई भाग्याचा. सरस. आज जगूच्या जगूचा वाढदिवस, जन्मदिवस आहे. काय खायच्या काय मेनू काय आहे? खिचडी आहे. खिचडी. अरे, तो आपला खिचडी. यंदा